आपण जाऊया पुढे. आता आपल्याला बघायचं आहे पुढची कन्सेप्ट हीटमधली लॅटेंट हीट. तो लॅटेंट हीट आता आपल्याला बघायची आहे. लॅटेंट हीट, ही लॅटेंट हीट काय असते बरं का? तर लॅटेंट हीटला लॅटेंटचं मिनिंग होतं हिडन. लॅटेंट म्हणजे काय? हिडन. तर लॅटेंटचा मिनिंग हिडन होतो. हिडन म्हणजे काय? लपलेला. तर लॅटेंटचा मिनिंग हिडन होतो. हिडन म्हणजे लपलेला, म्हणजे लपलेली उष्णता. लपलेली जी काही उष्णता आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. आता घडतं काय, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. घडतं काय बरं का? समजा आता तुम्ही जर बघायला गेलात ना, मी बात तुम्हाला सांगून देतो. जेव्हा आपण एखादा बर्फ बनलेला आहे, त्या बर्फाचं जर तुम्ही टेम्परेचर मेजर केलं ना, तर 100% त्याचं टेम्परेचर 0 किंवा त्याच्यापेक्षा खाली दिसणार आहे. -1, -2, -3 आपल्याला माहिती आहे ना. आपण म्हणतो की बाबा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही याच्यामध्ये बर्फाळ भागात जर गेलात, त्या ठिकाणाचं टेम्परेचर किती असतं बरं का? तर आपण मायनसमध्ये म्हणतो, -10 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला दिसायला भेटतं तिथं. मग आता सांगायची बात काय तो समजा एखादा बर्फ मी उचलून आणला. हा बर्फ जो काही उचलून आणला त्याचं टेम्परेचर आपण मेजर केलं आणि ते टेम्परेचर दिसायला भेटलं -10 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर आपल्याला दिसायला भेटलं. ठीक आहे. आता घडतं काय बरं का, की त्या बर्फाला आपण एका भांड्यात ठेवलं. जे भांडं जे काय आहे, समजा एखादं लोखंडाचं भांडं असेल आणि खाली आपण त्याला काय करतोय, अशी उष्णता देतोय. ओके, खालून उष्णता देतोय. ते बर्फाला आपण आता ठेवून दिले. आता आणि ज्या बर्फामध्ये आपण थर्मोमीटर पण इन्सर्ट करून ठेवला, एवढी बात आपल्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. किंवा भांड्यामध्ये आपण ठेवलं, काही प्रॉब्लेम नाही, भांड्यात ठेवलं. आता घडतं काय बरं का, जसं मी टेम्परेचर वाढवतो म्हणजे मी खालून उष्णता देतोय, मी खालून आग लावलेली आपण ती, तर त्याच्यावरून काय दिसायला भेटते, तो बर्फ जो आहे ना वितळताना दिसायला भेटणार आहे. आता बर्फ जसा वितळताना दिसायला भेटतोय, काय घडतंय काय बरं का, -10 डिग्री सेल्सिअस जो काय आहे ते -9 डिग्री सेल्सिअस होईल. नंतर पुढे जाऊन ते -8 डिग्री सेल्सिअस होईल. अशा पद्धतीने त्याचं टेम्परेचर जे काय आपल्याला कमी होता दिसायला भेटते. आणि काय होईल बरं का, तो टेम्परेचर आपल्याला कमी होता दिसायला भेटतं. आणि जेव्हा आपण 0 डिग्री सेल्सिअसला येतो, तो 0 डिग्री सेल्सिअसला समजा आता आपण आलो 0 डिग्री सेल्सिअसला आपण आलो, तर आता 0 डिग्री सेल्सिअसवरती आल्यानंतर आपल्याला काय दिसायला भेटतं, की काय घडतं बघा गंमत. इथं जे की आपण -3 डिग्री सेल्सिअसवरती होतो, बरोबर. तो आपला टेम्परेचर कमी उष्णता देतो ना, ही बघा, ही खाली ही उष्णता देतोय आपण. उष्णता दिल्यामुळे काय होतं बरं का, जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आता -3चं -2 तर आता डायरेक्ट 0वरती येऊन गेलो. आता जेव्हा 0वरती आपण आलो, तर 0वरती काय आहे माहिती आहे का, कॉन्स्टंट सप्लाय आपण खालून करत आहोत. जी हीट आहे, जी उष्णता आहे, जी आग आहे, ती कॉन्स्टंटली आपण त्याला सप्लाय करत आहोत. घडत काय होतं, जशी मी उष्णता वाढवत आहे तसं जे काही आहे टेम्परेचर मला या ठिकाणी काय होताना दिसायला भेटते, टेम्परेचर पण वाढते. पण मी आता पोहोचलो 0 डिग्री सेल्सिअसवरती. 0 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचल्यानंतर काय दिसायला भेटतं आपल्याला, असं दिसायला भेटतं की उष्णता आपण वाढवत आहोत, परंतु टेम्परेचर जो काही ना, तो टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसायला भेटत नाही. आपण जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसला पोहोचलो, त्याच्यानंतर गडबड काय होते, त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास सांगतो मी नेमकं काय, त्याच्या मागे अशी घटना का घडते ते बघू आपण. तो तुम्ही जर बघायला गेलात तर काय आहे की 0 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत आपण पोहोचल्यानंतर कॉन्स्टंटली उष्णता आपण देतोय, बरोबर. तो कॉन्स्टंटली उष्णता आपण देतोय, 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलो. परंतु यार हा ग्राफ जो की आहे कॉन्स्टंट का होतोय, म्हणजे काय, उष्णता देतोय आपण खालून उष्णता देतोय, पण टेम्परेचर कॉन्स्टंटच का राहते, 0 डिग्री काही टाईम पुरता का राहते, राईट का. तो ही जी काही आहे ना, हावाला पोर्शन मला कॉन्स्टंट दिसायला भेटतो. आणि नंतर काय होतं, नंतर जर बघायला गेला तर नंतर अचानक अजून काय होतं, ते आपली जी कॉन्स्टंटली हीट वाढते आहे त्याच्यानुसार आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसायला भेटत असतं. आणि नंतर पुन्हा काय होतं बरं का, 100 डिग्री सेल्सिअसला पुन्हा जी काही आहे आपल्याला काय दिसायला भेटतं, की कॉन्स्टंट आपण उष्णता देत आहोत, परंतु टेम्परेचरमध्ये आपल्याला राईज न दिसता कॉन्स्टंट टेम्परेचर दिसायला भेटते. म्हणजे तो थर्मोमीटर आहे ना, तो थर्मोमीटर तुम्ही खालून उष्णता लावतायत, परंतु आता प्रत्येक वेळेस तो किती भारी वाढत होता, प्रत्येक वेळेस तो थर्मोमीटर वाढत होता, परंतु 100 डिग्री सेल्सिअसवरती आणि 0 डिग्री सेल्सिअसवरती मी खालून उष्णता सप्लाय करत आहे, परंतु मला इन्क्रीज दिसायला भेटत नाही टेम्परेचरचा. मग आता ही जी काही एवढी उष्णता होती, ही उष्णता काय झाली यार, ही उष्णता एकदम समजलीच नाही आपल्याला काय. आपल्याला असं वाटत होतं की उष्णता देतच नाही आपण, बरोबर की नाही. आपल्याला असं कळते की उष्णता देतच नाही यार, टेम्परेचर का वाढत नाही, याचा अर्थ आपण उष्णता देतच नाही. मग ती उष्णता जी काही आहे ना, ज्याच्यामुळे आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, तर टेम्परेचर कॉन्स्टंट राहते अशी जी काही उष्णता आपण कॉन्स्टंटली सप्लाय करत आहोत एवढ्या फेजमध्ये, याला आपण म्हणतो लपलेली उष्णता, याला म्हणतो आपण हिडन हीट. तर याला आपण हिडन हीट म्हणत असतो. तर हिडन हीट म्हणजे काय, लक्षात घ्या की जेव्हा पण काय होत असते, एखादा बर्फ जेव्हा पाण्यामध्ये रूपांतर व्हायला जात असतो, होत असतो, कधी कुठे रूपांतर होत असतो, लक्षात घ्या. बर्फ जो काही आहे, त्या बर्फाचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस असतो. म्हणजे काय, बर्फ हा 0 डिग्री सेल्सिअसला वितळतो. मग जेव्हा बर्फ पाण्यामध्ये रूपांतर होतोय, तर पाण्यामध्ये रूपांतर होत असताना तो काय करत असतो, कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवत असतो. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तो कॉन्स्टंट दाखवतो काही वेळेसाठी. मग ती जी
काही कॉन्स्टंटली उष्णता आपण सप्लाय करत आहोत ती उष्णतेमुळे टेम्परेचर राईज होताना आपल्याला दिसायला भेटत नाही आहे. मग ती जी उष्णता आपल्याकडून कॉन्स्टंटली प्रोव्हाइड केली जात होती त्याला लेटेंट हीट आपण म्हणत असतो. त्याला लेटेंट हीट म्हटलं काय, स्पेसिफिक लेटेंट हीट म्हटलं काय, काहीही प्रॉब्लेम नाही, दोघं टर्म सेम असतात. मग आता पुढे काय होतं बरं का, इकडे जेव्हा आपण पाण्याचा आपण जेव्हा वेपरमध्ये कन्वर्ट करत असतो तर पाण्याचं जेव्हा आपण वेपरमध्ये कन्वर्ट करत आहोत तर पाण्याचं वेपरमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे वेपरायझेशन. तर मग आपण पाण्याचं जेव्हा वेपरमध्ये कन्वर्ट करत आहोत त्या ठिकाणी पण काय दिसायला भेटत असतं की पाणी वेपरमध्ये कन्वर्ट होण्याचा जो काही पॉईंट असतो त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. लिक्विडचा गॅसमध्ये ज्या पॉईंटला काय होतं आहे बरं का, लिक्विडचा गॅसमध्ये ज्या पॉईंटला आपल्याला ज्या टेम्परेचरला लिक्विडचा गॅसमध्ये रूपांतर होते त्याला म्हणून देतो आपण बॉइलिंग पॉईंट. मग आता बॉइलिंग पॉईंटला काय होतं बरं का, 100 डिग्री सेल्सिअसला उष्णता देतोय परंतु 100 डिग्री सेल्सिअस हे कॉन्स्टंटली काही टाईम पुरता राहते. तो थर्मोमीटरमध्ये ना राईज होताना दिसायलाच भेटत नाही, राईट. तो अशा आपल्याला दिसायला भेटते. मग ही जी काही उष्णता आपल्याकडून सप्लाय केली गेली होती याला लॅटेंट हीट म्हणतात. कम से कम काही 20% कळालं का, सांगा पटकन. 20% एवढं कळालं का रे? ठीक आहे, पुढे तो. आता हे घडतं का, आपल्याला काय शिकायचं, आता हे घडतं का बरं का, काय घडतं बरं का. एक आता बर्फ आहे, लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरच बोलतोय, बर्फाचं पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर 0 डिग्रीला होतं आणि पाण्याचं पूर्ण वेपरमध्ये रूपांतर 100 डिग्री सेल्सिअसला होतं. आता ही कहाणी आपण समजून घेऊया घडते काय. आता ते भांडा आहे काहीतरी, याच्या खाली उष्णता देत आहोत. बर्फाला आपण आणून इथं ठेवलेलं आहे. तो इथं बर्फ आहे. आता या बर्फाचं टेम्परेचर जर तुम्ही मेजर केलं तर -3 डिग्री सेल्सिअस समजा, ठीक आहे. तो आता काय होते, आता तो बर्फ आहे, तर जशी तुम्ही उष्णता देणार ना, -2 डिग्री सेल्सिअस गेला ना तुम्ही, तर तुम्हाला थोडासा जो काही बर्फ आहे तर थोडंसं मामूली पाण्यामध्ये रूपांतर होताना दिसायला भेटेल. ॲक्च्युली पाण्यामध्ये थोडंसं मामूली पाण्यामध्ये रूपांतर होताना दिसायला भेटेल. तो थोडासा बर्फ राहून जाणार, अजून 1 डिग्री थोडासा बर्फ राहून देणार. मग आता काय होतं माहिती आहे का, ॲक्च्युली काय होतं, 0 डिग्री सेल्सिअसवरती तुम्ही पोहोचलात तरी पण बर्फ राहणार तिथं. 0 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचलेत तुम्ही तरी पण बर्फ आहे. मग आता लक्षात घ्या, जोपर्यंत तो बर्फ पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस तापमान दिसायला भेटतं. असे का घडते, कारण की जे काही बर्फ आहे त्या बर्फामध्ये जे मॉलिक्युल्स असतात त्या मॉलिक्युलमध्ये इंटरॅक्शन असते. त्या इंटरॅक्शनला ओव्हरकम करण्यासाठी ही कॉन्स्टंटली उष्णता वापरली जात असते. तर लक्षात घ्या, बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला, तर बर्फामध्ये असणारे जे काही आहेत, घडत काय होतं, तुम्हाला मी आता इमेज इथं आहे का, चित्र जे बघा, आता बघा हे जे ना, आता काय दिसायला भेटते बरं का, आपण ना कमी करायला लागलो तर थोडं पाणी, तसं थोडं पाणी कमी होत चाललं आहे, बरोबर. तर तुम्ही जेव्हा बुडवतायत ना त्याच्यामध्ये हे बाकीचं 0 दिसायला भेटते, परंतु हे बाकीचा बर्फ बाकी आहे ना, अजून बाकीचा बर्फ बाकी आहे. तो लक्षात येते का तुमच्या, की हे जे काही आहे बाकीचा बर्फ तो पाणी झालेला आहे, याचं टेम्परेचर तुम्हाला 0 डिग्री दाखवतोय, परंतु हा बर्फ जो काही आहे ना अजून वितळायचा बाकी आहे. मग लक्षात घ्या, यांच्यामध्ये असणारा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी, म्हणजे काय, त्याला ब्रेक करण्यासाठी ती कॉन्स्टंट हीट आपण सप्लाय करतच राहतो. जोपर्यंत पूर्ण बर्फ वितळून जाणार नाही, पूर्ण पाणी होऊन जाणार नाही, तोपर्यंत ती रिडिंग 0 डिग्री दाखवणार. आणि एकदा का पाणी पूर्ण बनलं आणि मग उष्णता तुम्ही द्यायला सुरुवात केली का मग ते टेम्परेचर वाढायला लागून जात असतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत पूर्ण बर्फ 0 डिग्री, बाकीचा बर्फ जो काय आहे ना 0 डिग्रीपर्यंत येऊन जातो, परंतु जोपर्यंत पूर्ण बर्फ पाणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला 0 डिग्री दिसायला भेटेल ते, राईट. आणि एकदा का पूर्ण पाणी बनलं का मग हीट दिल्यानंतर तुम्हाला ते कॉन्स्टंटली इन्क्रीज होताना दिसायला भेटेल ती बाब. लक्षात येते का, काही कळाला की नाही, अजून कोणत्या लेवलला जाऊ सांगू बघा, आहे काही तर काही डायग्राम वगैरे. हे बघा, ही डायग्राम बघा रे, ही डायग्राम बघा. आता बघा इथून जर बघायला गेला तर काय बरं रे, आता बर्फ आहे 15 डिग्री सेल्सिअस बर्फ आहे. आता आपण 0 डिग्री, तो 15 डिग्रीपासून आपण 0 डिग्रीवरती आलो. 15 डिग्री म्हणजे 15 डिग्री 14 डिग्री करत आपण आता कुठपर्यंत आलो, 0 डिग्री पण. तरी पण तो बर्फच आहे, जसा तसा बर्फ आहे बरं का. आता काय होतं माहिती आहे का, आता तुम्ही किती पण उष्णता खालून द्या, त्याचं 0चं 1 नाही होणार, 0चं 1 होणार नाही त्या बर्फाचं. आता काय होईल, तो 0 राहील, कॉन्स्टंटली 0 राहील, बर्फ वितळत जाईल, पाणी होईल त्याचं, वितळत जाईल जोपर्यंत पूर्ण, बघा लक्षात घ्या, -15 पासून 0पर्यंत आणला बर्फ, जसाचा तसाच आहे. आता 0च्या वर 1 बी आकडा वाढणार नाही. कधी जोपर्यंत त्या बर्फाचं पूर्ण पाणी होऊन जात नाही तोपर्यंत 0 टेम्परेचर त्या थर्मोमीटरमध्ये दिसायला भेटेल. लक्षात येते का तुमच्या. हे बघा हा बर्फ तो तुम्हाला बघा आता 0 आहे बघा, इथं पण 0 दिसायला भेटते, इथं पण 0. आता त्याच्यानंतर मग वाढ व्हायला लागून जात असते. तो बर्फाचं जोपर्यंत पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तर तोपर्यंत तुम्हाला ते 0 डिग्री जो की आहे ते कॉन्स्टंटली तुम्हाला थर्मोमीटरमध्ये दिसायला भेटेल आणि अचानक मग तुम्हाला राईज होताना दिसायला भेटेल. कळत आहे का नाही रे, सांगा पटकन.
हो हो राईट. तर ही बात जी काही आहे, ही बात जशी बर्फामध्ये घडली तीच बात तशी गॅसमध्ये घडते. म्हणजे काय बरं का, समजा आता लिक्विड आहे, हे पाणी होतं, आता पाणी, हां, तो पाणी आता आपण कुठपर्यंत आलो, उष्णता देत 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 आपण कुठपर्यंत आलो, आता देत देत आपण जे ना 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलो. आता 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलो, 100 डिग्रीच्या पुढे एक आकडा थर्मोमीटरमध्ये वाढत नाही. तुम्ही 110 वाली ही घेतलेली आहे, परंतु 100 डिग्रीच्या पुढे एक आहे. म्हणजे काय केलं आहे, समजा तुम्ही गोष्ट समजून घ्या. हा एक काहीतरी एक भांडं आहे, याला मी पॅक केलेलं आहे, याला मी पॅक केलं, ठीक आहे. आणि आपण याला खालून आता उष्णता देतो, याच्यामध्ये पाणी, राईट. पाणी आणि एकदम जागा पण चांगली आहे बरं का, जागा पण खूप जास्त जागा आहे. मग आता या पाण्याची वाफ होते. टेम्परेचर बघतोय मी, टेम्परेचर किती, 100च आहे, 100च आहे. खूप टाईम पुरता 100च आहे. काय होतं ॲक्च्युली, जोपर्यंत पूर्ण पाण्याचं व्हेपरमध्ये कन्वर्ट होऊन जात नाही तोपर्यंत तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस दिसायला भेटेल. आणि जेव्हा हे पूर्ण पाण्याचं वाफ झाली, आता वाफेमध्ये रूपांतर झालं की नाही, आता वाफेला जर का तुम्ही उष्णता दिली ना, ती वाफेला, मग तो टेम्परेचर 100 पासून पुढे 101, 102, 103 असं दिसायला भेटेल. मग तो 100 डिग्री सेल्सिअस काही टाईम पुरता कॉन्स्टंट राहिला आहे. त्याला जी तुम्ही हीट सप्लाय केली होती ती हिडन हीट होती, ती लपलेली हीट होती, तिला म्हणून देतो आपण लेटेंट हीट. आलं लक्षामध्ये? लक्षात आलं का रे? हो ठीक आहे. तो सेम स्टोरी बर्फासोबत. मग देअरफॉर आपण काय म्हणत असतो आता, की लॅटेंट हीट काय असते, एका स्टेटमधून, लक्षात घ्या, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला ओव्हरकम करण्यासाठी जे काही आपण हीट प्रोव्हाइड करत असतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर काय असतं त्यावेळेस कॉन्स्टंट असते, आणि जी हीट आपल्याकडून प्रोव्हाइड केली जात असते त्याला लॅटेंट हीट आपण म्हणत असतो. मग आता हे बर्फाचं याचं रूपांतर जेव्हा होईल, म्हणजे ज्याला आपण मेल्टिंग म्हणणार, एक मेल्टिंग असतो आणि इकडे बॉइलिंग असतो, राईट का. त्याला काय म्हणतो आपण, जे मेल्टिंग घडत आहे त्याला काय म्हणतो आपण, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणा, किंवा लॅटेंट हीट ऑफ, आपण त्याला काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, ॲक्च्युली फ्युजन शब्द जो ना उलटा येतो, मी उलटा कसा मी सांगतो तुम्हाला. त्याला लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणा किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या, ज्याप्रमाणे तुम्ही गोष्टी पुढे करत चालल्यात, म्हणजे काय बरं का, बर्फाचं पाणी, पाण्याचे गॅस, असं करत पुढे पुढे चाललो ना आपण, त्याचप्रमाणे गॅसचं तुम्ही काय करणार, गॅसचं तुम्ही पाण्यात रूपांतर करणार. तर गॅसचं पाण्यात रूपांतर करताना पण ती स्टोरी घडत असते, राईट का. आणि पुन्हा पाण्याचं जेव्हा तुम्ही बर्फामध्ये रूपांतर करताना तेव्हा पण असा कोणता तरी म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आहे ना, तर 0 डिग्री सेल्सिअस अशी कॉन्स्टंट लाईन दिसायला भेटत असते, राईट का. तो देअरफॉर आपण हे जे काही आहेत ना, यांना नावं देत असतो, ते पुढे आपल्याला दिसायला भेटेल. ठीक आहे, आता आपण वाचून घेऊया. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं आहे, समजा मला एक बात सांगा तुम्ही, इथे एक किलोग्रॅमचा काय बर्फ आहे, आणि इथे ना 10 किलोग्रामचा काय बर्फ आहे, ठीक आहे. इथे 1 किलोग्रामचा बर्फ आहे, इथे 10 किलोग्रामचा बर्फ आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 1 किलोग्रामचा जो की हा बर्फ आहे, हा याची कॉन्स्टंट लाईन एवढी दिसायला भेटते, राईट का. कॉन्स्टंट लाईन एवढी दिसायला भेटतो, म्हणजे त्याला एवढी हिडन जी की हीट लागते. आता 10 किलोग्रॅमचा जर का बर्फ असेल, 10 किलोग्रामचा बर्फ असेल, तर त्याच्यासाठी पण फक्त एवढीच जागा असेल का, एवढी हीट त्याला लागेल का, हा माझा क्वेश्चन आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट कळाली असेल तर तुम्ही त्याचं उत्तर देणार. नसेल समजला प्रश्न पुन्हा सांगतो. हे बघा, मी काय म्हणतोय तुम्हाला, सांग ना प्रश्न. 1 किलोग्रामचा बर्फ आहे की नाही, 1 किलोग्रामचा बर्फ आहे, त्याला तुम्ही उष्णता देत आहेत पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी, बरोबर. आणि उष्णता देत आहेत 0 डिग्री त्या थर्मोमीटरमध्ये 0 डिग्री देते. जोपर्यंत पूर्ण बर्फ वितळत जात नाही तोपर्यंत 0 डिग्री दाखवणार ते, बरोबर की नाही. मग आता हा 1 किलोचा बर्फ आहे आणि हा 10 किलोचा बर्फ आहे. मग मला सांगा, ही जे की इथे हीट किती लागली, समजा इथून इथपर्यंत 2 होती, तो इथं 2 हीट, 1 किलोग्रामसाठी 2 एवढी हीट लागते, 2 युनिट. तर मग 10 किलोग्रामसाठी 2 युनिटपेक्षा जास्त लागेल का, 2 युनिटच लागेल, तरी कळाला नाही प्रश्न. 2 युनिटच लागेल ना. तुम्हाला प्रश्न नाही कळाला आणि तुम्हाला कन्सेप्ट नाही कळाली. चला गप्प बसा आता शांतपणे. हे बघा मी काय म्हणतोय, हे बघा, आपण काय बोलतोय की आता हा 1 किलोग्रामचा जो काही आहे ना, 1 किलोग्रामचा, तर 1 किलोग्रामचा बर्फ, इथं मी बर्फ ठेवला 1 किलोग्रामचा. खालून उष्णता आपली एकच प्रकारची, एकच कॉन्स्टंटली उष्णता दिली जाते. मी या भांड्यामध्ये अगोदर 1 किलो ठेवला, तो 1 किलो ठेवला. आता 1 किलोचा बर्फ जो की आहे तो पट जोपर्यंत पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत टेम्परेचर चेंज होणार नाही, राईट का. मग आता 1 किलो उष्णता एकच आहे, 1 किलोग्रामचा बर्फ वितळून गेला. आता त्याच भांड्यामध्ये उष्णता तीच आहे, त्याच भांड्यामध्ये जर का समजा मी 10 किलोग्रामचा ठेवला मी बर्फ, तर तुम्हाला नाही वाटत का त्याला टाईम लागेल बा, तो लवकर वितळून जाईल का. लगेच जी उष्णता तुम्ही इकडे दिली त्याला एवढ्या टाईममध्ये हा वितळून जातो. हा बर्फ केवढा मोठा आहे, त्याला वितळायला एवढा मोठा बर्फ. मला सांगा, छोटंसं तुपाचा कढईमध्ये थोडंसं तूप टाका आणि थोडंसं मोठा तुपाचा हे टाका, तो टाईम लागतो गोष्टींना. ते छोटंसं तूप वितळायला काही नाही, लगेच वितळून जाणार. पण जे जास्त तुम्ही तूप टाकले ना त्या कढईमध्ये, त्याला वितळायला टाईम लागतो. कळालं की नाही कळालं. तर 1 किलो उष्णता सेम आहे रे, उष्णता जास्त देत नाही तुम्ही. 1 किलोग्रामचा पदार्थ जर का असेल ना, तर त्याला वितळायला जर का 2 मिनटं लागत आहेत ना, तर 10 किलोग्रामचा टाकायला वितळायला जास्त टाईम लागेल. लक्षात आहे का तुमच्या.
त्यामुळे लेटेंट हीटला डिपेंड करत असताना मासच्या टर्ममध्ये डिपेंड करतात. तर कसं डिपेंड करतात बघा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी दॅट रिक्वायर टू चेंज 1 किलोग्रॅम ऑफ सॉलिड इंटू लिक्विड ॲट अ ॲटमॉस्फिरिक प्रेशर. हा शब्द पण सगळ्यात महत्त्वाचा आहे. ही सगळी कहाणी आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशरवरती बघत आहोत, कारण की आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर जर का तुम्ही व्हॅरी केला तर बॉइलिंग पॉईंटसुद्धा बदलतो आणि मेल्टिंग पॉईंट पण बदलतो. तर लक्षात घ्या, बर्फाचा किंवा पाण्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बर्फाचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस असतो, पाण्याचा जो की बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. आणि ही सगळी जी की व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आहे ही ॲटमॉस्फिरिक प्रेशरला कॅल्क्युलेट केली आहे. आणि लॅटेंट हीटची डिफिनेशन पण आपण ॲटमॉस्फिरिक प्रेशरवरती देत आहोत, जे आपल्या आजूबाजूला असतं 180 m, राईट. सो बघा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी दॅट रिक्वायर टू चेंज 1 किलोग्रॅम, एक या कडेमध्ये 1 किलोग्राम, तो 1 किलोग्राम बर्फ पूर्ण वितळायला, 1 किलोग्राम बर्फ पूर्ण वितळायला जो तुम्हाला हीट लागते ना, ती हीट जी लागत आहे आणि 0 डिग्री सेल्सिअस बरं का, 0 डिग्री सेल्सिअसवरती. लक्षात घ्या, मी उष्णता देत होतो, खालून देत होतो इथपर्यंत पोहोचलो. आता इथून उष्णता मेजर करायला सुरुवात करेल मी. 0 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचल्यानंतर इथून सुरुवात करेल मी आता. तर बघा, पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होण्यास जो काही उष्णता लागत असते त्याला लॅटेंट हीट असे आपण म्हणत असतो. लक्षात आलं. amount of heat energy that is required to change 1 kilogram of solid into liquid at a atmospheric pressure at its melting point without rise in a temperature. तो टेम्परेचरमध्ये राईज होणारच नाही. 0 डिग्री अशा पद्धतीने दिसायला भेटेल. पुढे जाऊया. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. द अमाऊंट ऑफ द हीट एनर्जी दॅट इज रिक्वायर्ड टू चेंज 1 किलोग्राम ऑफ लिक्विड इंटू गॅसेस स्टेट ॲट ॲटमॉस्फिरिक प्रेशर ॲट इट्स बॉइलिंग पॉईंट विदाउट द राईज इन टेम्परेचर. लक्षात आलं का. सेम कहाणी आहे की 1 किलोग्राम काहीतरी लिक्विड असेल, त्या लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, राईट का, 1 किलोग्रामचं लिक्विड आहे, त्याचं पूर्ण म्हणजे 1 किलोग्रामचं लिक्विड भांड्यामध्ये भरलेलं आहे. जोपर्यंत पूर्ण त्याची वाफ होऊन जात नाही, 100 डिग्रीला पोहोचलेत का तुम्ही, 100 डिग्री सेल्सिअसला नंतर पण ना कधीच टेम्परेचर तुम्ही बुडवा, ते जे ना पूर्ण बुडवा तुम्ही त्याच्यामध्ये, ते 100 डिग्रीच्या वरती वाढतच नाही. ते का वाढत नाही, ते जोपर्यंत वाढणार नाही जोपर्यंत पाण्याचं पूर्ण गॅसमध्ये रूपांतर होणार नाही. मग वाफ होतच आहे आणि उडून जाते वातावरणामध्ये. पण आपण वाफेला उडू देत नाही, समजा पॅक करून ठेवले, तर मग पूर्ण पाण्याचं गॅसमध्ये रूपांतर झालं. आता पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर, आता ते वाजून का होणार, ते राईज होताना दिसाल. आता कॉमन सेन्स आहे. आता मला एक बात सांगा, तुम्ही मला सांगा, समजा याच्यामध्ये मी 1 किलोग्राम पाणी भरलेले आणि याच्यामध्ये मी आता तुम्हाला कळून येईल 10 किलोग्राम. इथं उष्णता देतोय समजा आपण 5 जूल, इथं पण 5 जूल एवढी उष्णता देतोय. आता मला तुम्ही सांगा बरं का, हा लवकर वाफेमध्ये रूपांतर होईल का, हा लवकर वाफेमध्ये रूपांतर होईल, आता कळून जाईल. बघ, आता 1 किलोग्राम आहे आणि इकडे 10 किलोग्राम आहे, मग कोण लवकर वाफेत रूपांतर होऊन जाईल. तुम्ही म्हणाल की 1 किलोग्रामाला लवकर हे होऊन जाईल, लगेच वाफ होऊन जाईल त्याची, बरोबर की नाही. याला जरा टाईम लागेल, म्हणजे आलं की नाही. त्यामुळे आपण त्याला मासच्या टर्ममध्ये हे करत असतो. तर मास पण मॅटर करतोय ना, त्यामुळे आपण मासच्या टर्ममध्ये त्याला दाखवत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही कहाणी. तर मग आता जी काही उष्णता म्हणजे काय करत होतो, -10, 14, 15 करत 14, 12, 11 करत मायनसमध्ये 0पर्यंत पोहोचलो. आणि 0 नंतर जे काय आहे, 0 नंतर ते 0, 0, 0, 0 दिसायला भेटते आणि अचानक आपल्याला वाढताना दिसायला भेटते. मग ही जी काही उष्णता आहे, ही उष्णता किती असते, जो एवढी उष्णता आहे. तर ही जी काही उष्णता आहे इन टर्म जेव्हा ही जी उष्णता असते याच्यासाठी बर्फासाठी, तर बर्फासाठी लॅटेंट हीट किती असते लक्षात घ्यायचं. 3.34 इंटू 10⁵, 3.34 इंटू 10⁵ जूल पर किलोग्राम. एवढी तुम्हाला एक्स्ट्राची काय करावं लागत असते. 0 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही पोहोचलात रे, पण तरी पण काही टाईम 0 डिग्री दिसायला भेटत असते आणि खालून काय नाही, हीट चालूच आहे. मग ते किती हीट आहे, ती 3.34 इंटू 10⁵ जूल एवढी हीट आपल्याला लागत असते 1 किलोग्रामचा जर का बर्फ असेल त्याचा पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी. लक्षात आली का बात, का कोणाला पण अजून डाऊट आहे. ज्याला डाऊट असेल बिंदास विचारून घ्यायचं, आताच्या आता विचारून घ्यायचं, नंतर व्हिडिओ बी बघितला तरी उमजणार नाही. कळालं का रे. हो. चाल पुढे जाऊ. आता काय बरं का, आता 100 डिग्री सेल्सिअसला कहाणी तीच घडते. मग 100 डिग्री सेल्सिअसला 100 डिग्री जोपर्यंत पूर्ण पाण्याचं वाफेत रूपांतर होत नाही तोपर्यंत खालून उष्णता देतच आहे आपण. मग आता हे पूर्ण जो की हा 100 कॉन्स्टंट टेम्परेचरवाला जो की हा पुरा रिजन होता आपला हीटचा, मग हा किती आहे, हा आहे 22.5 इंटू 10⁵ जूल पर किलोग्राम. एवढी व्हॅल्यू दिसायला भेटते. तर 22.5 इंटू 10⁵ जूल पर किलोग्राम एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटते या केसमध्ये. ओके. तर बघा, तो हे सॉलिड, बघा सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर केलं, ही मेल्टिंग पॉईंट इथं आला, आपला हा बॉइलिंग पॉईंट इथं आला. लक्षात घ्यायचं, सब्लिमेशन काय असते वगैरे सगळ्या गोष्टी सांगतो. सॉलिडचं लिक्विडमध्ये रूपांतर करणं, राईट का, त्याला म्हणतो मेल्टिंग करणं. नंतर आपलं दुसरं काय असतं बरं का, दुसरं लिक्विडचं याच्यामध्ये रूपांतर करणं गॅसमध्ये, त्याला आपण व्हेपरायझेशन म्हणतो. आणि ज्या पर्टिक्युलर पॉईंटला ते घडत असेल त्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणून देतो. त्याला काय म्हणतो आपण, बॉइलिंग पॉईंट. ज्या टेम्परेचरला आपलं लिक्विड गॅसमध्ये रूपांतर होते किंवा वेपरमध्ये रूपांतर होते त्या टेम्परेचरला आपण काय म्हणून देतो, आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो. ज्या
ज्या टेम्परेचरला आपलं सॉलिड लिक्विडमध्ये रूपांतर होते त्या टेम्परेचरला आपण काय म्हणून देत असतो, मेल्टिंग पॉईंट म्हणून देत असतो. बरोबर. आता दुसरं काय असतं बरं का, दुसरं दिसायला भेटेल की यार झालंय काय की जो लिक्विड होता त्या लिक्विडला आपण काय करतोय, खालून उष्णता देऊन त्याचं वाफेमध्ये रूपांतर करतोय. पण झालेली वाफ जी काय आहे, झालेली वाफ, ती वाफेचं काय होतं बरं का, पाण्यामध्ये पण रूपांतर होऊन जातं. तर गॅसचं लिक्विडमध्ये जे काही रूपांतर होत असते, गॅसचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, कंडेन्सेशन. तो कंडेन्सेशन आपण त्याला म्हणत असतो. गॅसचं जे की कशामध्ये रूपांतर केलं आहे, गॅसचं जे की लिक्विडमध्ये रूपांतर केलं आहे, आपण त्याला काय म्हणतो, आपण कंडेन्सेशन. आपण आपलं लिक्विड गॅसचं लिक्विडमध्ये. तर लक्षात घ्यायला पाहिजे, जे की दारू वगैरे पडते डिस्टिलेशन प्रोसेस, आपलं वॉटर जे की ना ते डिस्टिल वॉटर असतं. ते डिस्टिल वॉटर का असतं बरं का, तुम्हाला मी त्याची कहाणी सांगितली होती, आठवते का कहाणी. डिस्टिल वॉटर म्हणजे काय ते सांगा बरं का. डिस्टिल वॉटर कोणाला म्हणतो आपण, डिस्टिल वॉटर कोणाला म्हणतो, पटकन बोला. डिस्टिलेशन प्रोसेस पण आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्री फिजिक्समध्ये येत असते. बोला बरं का पटकन, डिस्टिलेशन कोणाला म्हणतो आपण, आहे का बोला की, लक्ष द्या, आहेत का रे, लक्ष द्या रे. तर डिस्टिलेशन काय असते, समजा हे काय आहे, हे पाणी, हे पाण्याला आपण खालून काय देतोय, वाफ देतोय. लोक काय करतात माहिती आहे का, लोक काय करतात की हे पाणी बरोबर, या पाण्यामध्ये ना द्राक्ष टाक, नंतर मऊची वनस्पती असते ते टाक, द्राक्ष टाक, कोणती पण वनस्पती टाकून देतात, राईट का, पाण्यामध्ये, आणि खालून उष्णता देतात. उष्णता दिल्यानंतर काय होतं, याचं वाफेत रूपांतर होत असते. आता जी काही वाफ आहे त्या वाफेचं रूपांतर लिक्विडमध्ये पण होणार आहे. आता जी ही वाफ निघाली होती, जो घाम असतो, जशी भाजीवरती आपण झाकण ठेवलेला असतो आणि हे काढल्यानंतर सगळं पाणी खाली नितरतं, राईट का, तेच ती वाफ जी काही आहे ते वाफेचं काय होणार आहे, हवेमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि जर तुम्ही कॉन्टॅक्ट जर का हवेशी आणला तर पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर दिसायला भेटतं. तर लोक तेच करतात, द्राक्ष पाणी जे ना, पाण्यामध्ये द्राक्ष टाक, हे टाक, उष्णता देतात. याची जी वाफ होत असते ना, या वाफेचं काय करतात, वाफेचं पुन्हा लिक्विडमध्ये, आणि जो काही वाफ होती या वाफेचं पुन्हा जे लिक्विडमध्ये रूपांतर होत असतं ती असते आपली दारू. ठीक असते आपली दारू. तर दारू आपल्याला पडताना दिसायला भेटते. मग लोक दारू अशा पद्धतीने पाडत असतात. मग ती द्राक्षाची दारू असेल, वेगवेगळ्या पदार्थाची दारू पडते, त्याला म्हणतो आपण डिस्टिलेशन प्रोसेस, राईट का. मग आता डिस्टिल वॉटर पण तसंच बनतं. डिस्टिल वॉटर कसं असतं, डिस्टिल वॉटर म्हणजे काय, पाणी जे की असतं ना, एखादं पाणी आहे, शुद्ध पाणी, तर शुद्ध पाण्याला आपण वाफ देत असतो. त्याचं वाफेचं काय होतं, त्याची वाफ जी ती वाफेचं कन्व्हर्जन, ती वाफ आहे ना, वाफ, त्या वाफेचं घाम म्हणजे काय, ते वाफेचं जर का पुन्हा तुम्ही लिक्विडमध्ये कन्वर्ट करून टाकलं तरी आपलं डिस्टिल वॉटर आहे. ते डिस्टिल वॉटर असतं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीच नसतं, राईट का, कोणत्याही प्रकारचं चार्ज नाही आहे, काही नाही. त्यामुळे डिस्टिल वॉटरमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. आलं लक्षात. आणि तुम्ही डिस्टिलेशनची प्रोसेस आपण बघितली होती अगोदर, तुम्ही विसरून गेला, तुम्ही लक्ष द्या आता. तर ही जी काही बात होती ही झाली, ही व्हॅल्यू लक्षात ठेवायचं की जेव्हा लिक्विडचं गॅसमध्ये रूपांतर होत आहे तर एवढी उष्णता लागत असते, लपलेली उष्णता आहे ही. ठीक आहे, 100 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट टेम्परेचरवरती एवढी उष्णता एक्स्ट्राची द्यावी लागत असते. आता स्पेसिफिक जे तुम्ही त्याला लॅटेंट हीट म्हणा का स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणा, काहीही प्रॉब्लेम नाही आहे, ते काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला टर्म सांगत होतो एक टर्म. ठीक आहे, तो सॉलिडचं याच्यामध्ये रूपांतर करायला आपण मेल्टिंग म्हणत होतो, लिक्विडचं गॅसमध्ये रूपांतर करायला वेपरायझेशन म्हणत होतो. गॅसचं मला सांगा, मी सकाळी तुम्हाला एक टर्म शिकवली, गॅसचं जेव्हा आपण आता सॉलिड लिक्विड गॅस हे स्टेट आहे, गॅसचं गॅसला जेव्हा तुम्ही उष्णता देताय तर कोणती स्टेट तुम्हाला दिसायला भेटते रे, गॅसला उष्णता दिल्यानंतर प्लाझ्मा, राईट का, तो प्लाझ्माची स्टेट आपल्याला दिसायला भेटत असते, त्याला म्हणतो आपण आयोनायझिंग गॅस. तो आयोनायझिंग गॅस जी की असते, तुम्हाला प्लाझ्माबद्दल परीक्षेमध्ये एवढं काही विचारणार नाही, पण तरी माहितीसाठी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, तो आपली बात इथपर्यंत आली. आता गॅसचं रूपांतर का तुम्ही लिक्विडमध्ये करत असता त्याला कंडेन्सेशन आपण म्हणत असतो. लिक्विडचं रूपांतर जर तुम्ही सॉलिडमध्ये करत असताना त्याला फ्रीजिंग म्हणतात किंवा त्याला फ्युजन पण म्हणतात, फ्युजन. मग स्टोरी सेम घडते म्हणजे काय, ज्याप्रमाणे तुम्ही असा ग्राफ बनवत गेला ना लॅटेंट हीटचा, असा कॉन्स्टंट बनत होता बघा, तो जाते 0 डिग्री कॉन्स्टंट, लगेच पुन्हा मग आता सगळं जे की पाण्यामध्ये रूपांतर झालं का मग पुन्हा जाईल, आता इथून असं कॉन्स्टंट पूर्ण वाफेत रूपांतर झाला का अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. ओके, असा ग्राफ आपला बनतो. ज्याप्रमाणे हा ग्राफ बनतोय सेम उलटा ग्राफ पण बनताना दिसायला भेटतो. उलटा ग्राफ म्हणजे काय, आता पूर्ण वाफ होती तर पूर्ण वाफेचं जोपर्यंत पूर्ण पाणी बनून जात नाही ना त्याच्यानंतर टेम्परेचर खाली डिक्रीज होणार नाही. लक्षात येते का, पूर्ण जी की वाफ आहे ही वाफ आता काय बरं का, थोडं पाणी थोडंसं पाणी बनेल तर एकाच टेम्परेचरवरती घडते. कोणत्या 100 डिग्री सेल्सिअसवरती का होते, थोडंसं पाणी बनते, पण बाकीची अजून हवा आहेत. पण जोपर्यंत पूर्ण हवा पाणी बनून जात नाही तोपर्यंत 100 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट राहणार आहे, राईट. मग पुन्हा जाऊ आपण, पुन्हा आता याचं बर्फामध्ये रूपांतर होईल, जोपर्यंत पूर्ण बर्फात रूपांतर होत नाही तोपर्यंत ही कॉन्स्टंट दिसायला भेटणार आहे. अशा पद्धतीची ही कहाणी आपल्याला दिसायला भेटते, राईट का. मग आता जेव्हा आपण उलटा ग्राफ बनवत येत आहे त्याला काय म्हणावं बरं का, जसं की लक्षात घ्या, पहिले सुलटाची बात करूया. जसं मी इकडून गेलो ना अशा पद्धतीने, हे जे काही घडत होतं, ही जी लॅटेंट हीट होती, या लॅटेंट हीटला मी काय म्हणतो, याला म्हणतो मी लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. याला काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, याला लेटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणतो. परंतु जर का समजा मी उलटा आलो ना, उलटा म्हणजे काय, मला लिक्विडचं जर याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल ना तर ही स्टोरी मला पुन्हा दिसायला भेटते. तर याला मी काय म्हणतो, याला म्हणतो मी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट
हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे जोडणी, तो फ्युजन म्हणतो. फ्युजन हां, फिजन म्हणजे तोडणी. फिजन काय असते? फिजन म्हणजे तुटतं ते, राईट का? फ्युजन म्हणजे जुडतं, अशा पद्धतीने. मग पाण्याचं जे काही बर्फ बनवताना जेव्हा उलटा असा ग्राफ येईल ना, असा ग्राफ जेव्हा येतोय ना, तेव्हा मी बात करत होतो, त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो आपण. आणि बर्फाचं रूपांतर याच्यात जेव्हा होत असेल त्याला लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग म्हणत असतात. झालं. पण पुढे जर गेला तिकडे, इकडे काय याला म्हणतो आपण? लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. याला काय म्हणतो आपण? जेव्हा पाण्याचं गॅसमध्ये रूपांतर होतोय ना, याला म्हणतो लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन त्याला तुम्ही म्हणत असतात. आणि लक्षात घ्या, हे का घडत आहे, तर कशासाठी घडत असतं बरं का? हे घडत असतंय आपल्या कशासाठी? तर जो काही पूर्ण इंटरमॉलिक्युलर, जोपर्यंत इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन त्याच्यामधला ब्रेक होत नाही, उष्णता ही लपलेली राहणार आहे. ठीक आहे. तर त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण देत असतो. तुम्हाला कधीतरी कारण विचारले ना, ते त्या कारणामध्ये शोधायची बात. तर याला काय म्हणलं आपण? लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. तर याला लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणायचं. आणि जर का उलटे तुम्ही आलात तर त्याला काय म्हणायचं? लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन. लक्षात आला का? लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन, लॅटेंट हीट ऑफ कंडेन्सेशन, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. 4 टर्म लक्षात आल्या का? ठीक आहे. अशा पद्धतीची ही कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. आता याच्या काही व्हॅल्यू पण आहेत. आता त्या व्हॅल्यू तुम्ही वाटरची व्हॅल्यू लक्षात ठेवून घ्या. वाटरचा मेल्टिंग पॉईंट 0 असतो, बॉइलिंग पॉईंट 100 असतो. स्पेसिफिक हीट ऑफ द फ्युजन वगैरे विचारतील तर ती बात पण लक्षामध्ये ठेवून द्या. एक तक्ता आहे, मे बी तो तक्ता जोडला आहे की नाही आठवत नाही आता मला, बघू तरी. ठीक आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी माहिती तुम्हाला? एक लक्षात घ्या, एक असते हीट कॅपॅसिटी ज्याला क्यू म्हणतो, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे ॲक्च्युली हीट कॅपॅसिटी वेगळं आहे, आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ज्याला एस किंवा सीने दाखवतो हे वेगळं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. परंतु लॅटेंट हीटमध्ये तसं नाही आहे. लॅटेंट हीटमध्ये काय असतं? लॅटेंट हीट पण तेच आहे आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट पण तेच असतं. आता मी तुम्हाला जर का समजा हे युनिट जर का विचारलं, युनिट सांगा मला लॅटेंट हीटचं, तर लॅटेंट हीटचं युनिट सांगू शकतात का तुम्ही मला? लॅटेंट हीटचं युनिट काय असेल बरं का? सांगा रे. जसं की आपण डिफिनेशनच बघितली की एका किलोग्रॅमचं बर्फ पूर्ण वितळायला लागणारी जी की हीट असते त्याला काय म्हणतो आपण? लॅटेंट हीट. मग मला याचं युनिट सांगू शकतात का कोणी? काय असणार? जूल पर किलोग्राम. जूल पर के जी, राईट का? तो जूल पर के जी काय असणार त्याचं? जूल पर के जी त्याचं युनिट आपल्याला दिसायला भेटणार. जूल पर के जी, राईट का? म्हणजे 1 किलोग्रॅमला हे करण्यासाठी किती जूल लागते बा, राईट का? तो जूल पर के जी त्याचा युनिट. तुम्हाला एसआय युनिट विचारतील तर त्याच्याबद्दल लक्षात राहू द्यायची बात. ठीक आहे. तर बघू आता पुढं. हे बघा. सो स्पेसिफिक लॅटेंट हीट इज द सबस्टन्स इन द थर्मल एनर्जी रिलीज ऑर ॲब्झॉर्ब पर युनिट मास ऑफ द सबस्टन्स ड्युरिंग द चेंज ऑफ द स्टेट. तर आपण याला साध्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे, राईट. परीक्षेमध्ये क्वेश्चन आल्यावरती तुम्हाला ती बात कळून जाणार. लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, फ्युजन, वेपरायझेशन, कंडेन्सेशन. अजून आता बघा मी काय काय सांगितलं? मेल्टिंग, फ्युजन, वेपरायझेशन, कंडेन्सेशन. सब्लिमेशन पण असते ना एक, सब्लिमेशन, राईट का? तर सब्लिमेशन काय असते बरं का? सब्लिमेशन ज्याला कापूरची वडी. सॉलिडचं जर का समजा सॉलिड आहे, तुम्ही कामपूर बघितलं नाही का रे? ते पांढऱ्या कलरची असते कामपूरची, ती हे असते ना, ती तो स्मेल वगैरे यायला नको त्यासाठी यूज करतात ते कामपूरची वडी, राईट का? तर ती कामपूरची वडी जी आहे ना, सॉलिड असते. परंतु सॉलिड असते आणि काही वेळेनंतर ती काय होऊन जाते? कमी हे होऊन जाते. आपण आरती करण्यासाठी ते काय यूज करत असतो? आरती करण्यासाठी कापूरच्या वड्याच असतात ना, त्या कापूरच्या वड्या म्हणतो आपण. तर त्या कापूरच्या वड्या तुम्ही काही टाइम जर हवेमध्ये ठेवलेत ना, तर ते सॉलिड असलेली कापूरची वडी जी आहे ना, ती शून्य होऊन जाते, गायब होऊन जाते. ती गायब का झाली? सॉलिडचं सरळ गॅसमध्ये रूपांतर झालं. तर सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये जे काही होणं जे काही आहे ना, यालाच म्हणून देतो आपण सब्लिमेशन. याला काय म्हणतो आपण? सब्लिमेशन. लक्षात घ्या, सॉलिडचं रूपांतर गॅसमध्ये होणं जे आहे त्याला आपण सब्लिमेशन म्हणत असतो. अँड द सब्लिमेशन इज व्हॉट? सब्लिमेशन कोणती प्रोसेस असते रे? सब्लिमेशन कोणती प्रोसेस असते? एक्झोथर्मिक, राईट का? चला पुढे जाऊ. आता पुढे जर गेला तर काय झाली कहाणी? गोपाल, ते स्पेसिफिक हीट मध्ये ते जे डेफिनेशन मध्ये म्हटलंय बघ, युनिट मास कन्सिडर केलंय ना आपण. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी झाली. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असतं आपला? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नाही, तू जे स्पेसिफिक हीट सांगितलं ना, तू सांगताना सांगताना पर केजी म्हटला ना. अरे हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळं झालं, हे वेगळं. आता लॅटेंट हीटकडे, लॅटेंट हीट आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट याला काही पण बोल, लॅटेंट हीट पण तेच आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट पण तेच आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काही विषय नसतो. असं नाही की बाबा 1 किलोग्रॅम किंवा ती असं. आलं का? तसं नाही म्हणते मी. याच्यामध्ये डाऊट आहे का? याच्यामध्ये डाऊट आहे हे सांग. या खालच्या रिजन मध्ये डाऊट आहे? डेफिनेशन मध्ये डाऊट आहे. कोणत्या रिजन मध्ये? याच्या स्पेसिफिक लॅटेंट हीट मध्ये. स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणजे 1 किलोग्रॅम जो काही आहे, 1 किलोग्रामच्या बर्फाला पूर्ण पाण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी जे कॉन्स्टंट टेम्परेचरवरती जी उष्णता लागत असते तिला म्हणत असतो आपण लॅटेंट हीट. तिला काय म्हणतो आपण? लॅटेंट. आता हो. आणि आता तू जे 1 kg सांगितलं ना, तर खाली दिलेले, खालच्या स्लाइड वर दिलेले बघ की युनिट मास म्हटले ना त्यांनी. अरे युनिट मॅस म्हणजे 1 ग्रॅम, युनिट मॅस म्हणजे 1 किलोग्रॅम, युनिट मॅस म्हणजे 1 क्विंटल.
हा, मग आता स्पेसिफिक लॅटेंट हीट एखाद्या जर बर्फाची जर म्हटलं तर स्पेसिफिक लॅटेंट हीट एक स्पेसिफिक व्हॅल्यू असेल ना, मग तर असते ना जर ती. मग 1 किलोग्रॅम पर के जीमध्ये युनिटमध्ये दिलेली असते ना ती. आता मी जर तुला असं बोललो 7 जूल पर के जी, सांग बरं याचा मिनिट काय होतोय, 7 किलो जूल पर के जी. याचा मिनिंग काय होतोय, याचा मिनिंग असा होतोय की 1 किलोग्रॅमचा जो बर्फ आहे ना त्याला वितळायला 7 किलो जूल एवढी हे लागते. तो के जी पर जूल लिहिले ना मी, पर जूल म्हणजे 1 हा किलो जूल. मग 1 किलोग्रॅमचा बर्फ पूर्ण वितळण्यासाठी किती उष्णता लागते, 7 किलो. तर आपल्याकडे टर्म फक्त स्पेसिफिक लॅटेंट हीटच आहे, लॅटेंट हीट नावाचा प्रकार नाही आहे. तर तू लॅटेंट हीट म्हटलं काय, स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हटलं काय, काही प्रॉब्लेम नाही असं सांगत होतो. आलं लक्षात. हां, तर याचं एस आय युनिट काय आहे, किलो जूल पर, आपलं याचं एस आय युनिट काय, जूल पर किलोग्रॅम. याचं एस आय युनिट काय, जूल पर के जी. आणि सी जी एस युनिट काय असतं याचं, कॅलरी कॅलरी पर ग्रॅम. ठीक आहे, तो कॅलरी पर ग्रॅम लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊ. हे बघा, पेसिफिक हीट म्हणा त्याला, पेसिफिक लॅटेंट हीट म्हणा किंवा लॅटेंट हीट म्हणा, दोघं सारखीच टर्म असते ती या केसमध्ये. तर पुढे जाऊ. पुढे जर गेला तर काय बरं का, नेक्स्ट जर बघायला गेला तर पुढचा पॉईंट आता मेल्टिंगमध्ये झाले. तर मग तुम्हाला लॅटेंट हीटबद्दल आता चांगल्या पद्धतीने कळालं. आता आपण पुढच्या टर्मला जाऊ. या बघा, तिथं तुम्हाला विचारतात बघा, लॅटेंट हीट म्हणा का स्पेसिफिक लॅटेंट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. लॅटेंट हीट इज डिनोटेड बाय एल. ओके, राईट. एस आय युनिट ऑफ द लॅटेंट हीट इज अ जूल पर किलोग्रॅम. जूल पर किलोग्रॅम, राईट का. जूल पर किलोग्रॅम तुम्हाला आठवत असेल, कोणाचं युनिट सांगितलं होतं मी तुम्हाला युनिट सांगितलं होतं आपल्या पोटेन्शियल डिफरन्सचा. पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट काय होता, जूल पर कुलोम. तर जूल पर कुलोम म्हणजे काय, 1 कुलोम चार्जेसने किती काम केलं. काय म्हणत होतो आपण, 1 कुलोम चार्जेसने किती काम केलं, त्याला म्हणत होतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. सेम इकडं 1 किलोग्रॅम बर्फ वितळायला किती उष्णता लागते, ती झालं आपल्या अशा पण ही वाली बात होती. पुढे जर बघायला गेलं तर काय पुढे बरं, आता हे काय झालं. आता आपल्याला पुढची टर्म बघायची आहे. नेक्स्ट टर्म हे काय, क्वांटिटी ऑफ. हे एस आय युनिट लक्षात ठेवा, परीक्षेला विचारतील ना. हे एस आय युनिट लक्षात ठेवा, डिनोटेड उद्या एस आय युनिट तुम्हाला परीक्षेला विचारतील. नेक्स्ट, हां, हे का घडत असतं बरं का, हे लक्षात राहू द्या. तो कन्वर्ट 1 किलोग्राम ऑफ द आईस इंटू वाटर विदाऊट चेंजिंग इट्स टेम्परेचर. 1 किलोग्राम ग्रॅम काय असेल ते काही पण. युनिट म्हणजे काय, युनिटचा मिनिंग काय होतो, 1 किलोग्राम 1 क्विंटल वगैरे काही असू देत. आता पुढे जर गेलात तर काय बरं का, आता ही वाली बात. आता हा सगळ्यात बेस्ट टर्म आहे ज्याला म्हणतात रिजिलेशन. आता रिजिलेशन म्हणजे काय, अशा टर्मला विचारल्यात MPSCमध्ये, लक्षात घ्या. ते मृगुजळ म्हणून एक आहे. मृगुजळला आपण काय म्हणतो माहिती आहे का, मृगुजळला आपण काय म्हणत होतो, काय म्हणतात तर त्याला मृगुजळला, ते पूर्ण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यावरती काय म्हणतो, हां मिरॅज. ते मिरॅजवरती 2-3दा क्वेश्चन विचारलेत, लक्षात ठेवायचं तुम्ही. तर मिरॅज हे जेवढे टर्म्स आहेत ना, मिरॅजच्या नंतर इंद्रधनुष्याच्या मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या विचारल्या गेल्यात त्या परीक्षेमध्ये, सगळ्या, राईट का. त्याचं घेऊ आपण एकदा MCQ घेताना कव्हर करूया ते गोष्टी सगळ्या. तर आता बघू बरं. आता हा जो काही थंडगोळाची कहाणी आहे, ही थंडगोळाची कहाणी आपल्या रिजिलेशन हीटचा एक महत्त्वाची कन्सेप्ट असते रिजिलेशन, त्याच्यामध्ये आपल्याला शिकावं लागतं. काय असतं बरं का, आता लक्षात घ्या. जर तुम्हाला मी एक प्रश्न विचारला तर माझ्या प्रश्नाला लगेच उत्तर मला भेटायला पाहिजे. मला प्रश्नाचं उत्तर द्या बरं का, बर्फाचा मेल्टिंग पॉईंट काय आहे रे, 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. आता बात काय घडते, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसवरती तो वितळेल. काय म्हणतो आपण, 0 डिग्री सेल्सिअसवरती बर्फ वितळायला सुरुवात करतो. असं आहे ॲक्च्युली की 0 डिग्री सेल्सिअसवरती तो वितळायला लागून जातो. म्हणजे काय बरं का, समजा आता गंमत बघा. जर समजा आता या ठिकाणी जर का तापमान 0 डिग्री सेल्सिअस असेल ना, तर ते वितळल 0 डिग्रीच्या पुढे घडते बरं का ही कहाणी. वितळल आणि मग 0 डिग्री सेल्सिअसवरती पूर्ण पाणी वितळून मग ती कहाणी आपण बघितली लॅटेंट हीटमध्ये. आता मी तुम्हाला काय सांगतोय, लक्ष द्या. या थंड गोळ्याच्या केसमध्ये काय होत असतं, हा जो गोलावाला आहे हा काय करतो, त्या बर्फाला जो की ना खाली मशीनमध्ये एक अशी मशीनमध्ये जागा असते, एक सिल्ट असते, त्याच्यामध्ये काय असते बरं का, तो बर्फ कापला जातो. तर लक्षात घ्या, बर्फ कापला जातो म्हणजे बर्फावरती प्रेशर अप्लाय केला जातो. त्यामुळे त्याचे तुकडे वगैरे होऊन जातात. ठीक आहे, आता मला काय वाटतं की ना, ही टर्म सांगण्याच्या अगोदर तुम्हाला याच्यावरून चांगलं बेटर कळेल. मग पुन्हा वापस येतो. हे बघा, ही वाली बात पण चांगली आहे. ठीक आहे, हे पण बघा. समजा हा बर्फाचा एक तुकडा आहे, हे कहाणी तुम्ही केलेले असतील. हा एक बर्फाचा तुकडा आहे आणि दुसरा हवाला एक बर्फाचा तुकडा आहे, इकडचा एक बर्फाचा तुकडा आहे. ठीक आहे, तो आता मी काय करतो माहिती आहे का, या दोघं बर्फाच्या तुकड्याला पूर्ण ताकदमध्ये प्रेस करतोय. 2 वेगवेगळे बर्फाचे तुकडे आहे आणि पूर्ण ताकदमध्ये मी यांना प्रेस करत आहे. आणि प्रेस जेव्हा मी करतोय ना, त्यांना खाली पाणी पडतंय, थेंब पाणी पडलं. लक्षात घ्या बरं का, मी काय म्हणतोय, 2 बर्फ उचललेत आणि त्यांना ताकदीमध्ये दाबत आहे, किंवा ताकदीमध्ये त्यांना प्रेस करतोय मी, तेव्हा त्याच्याकडून खाली ना पाणी पडते. इथून खाली काय पडते, अशाप्रमाणे पाणी पडते. आणि नंतर थोड्यानंतर जर का सोडला ना, तो बर्फ जुळून जातो. यार तो बर्फ काय होऊन जातोय, जुळून जातोय. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, लक्षात घ्या. जी कहाणी इथं घडते त्या बर्फवाल्याच्या तिथं पण तेच घडते. जेव्हा तुम्ही त्या बर्फाचा खाली दे ना, ते खाली तुम्ही जे छोटे भुगे करतात, भुगे हातात गेल्यानंतर आपण काय करतो, असा गोळा बनवतो त्याचा. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता त्याचे तुकडे झालेले आहेत.
तुकडे झालेत की नाही आता ते तुकडे झालेले आहेत, तर तुकडे झालेले आहेत. आता त्याला पुन्हा जेव्हा जोडतो ना मी, पुन्हा जुडून जातं यार ते, हे पुन्हा जुडून जातं. ही काय कहाणी, याला म्हणतात रिजिलेशन. याला काय म्हणतो आपण, रिजिलेशन. अजूनही तुम्हाला कळाली नाही ती बात, तर लक्षात घ्या. आता पुढे एकदम बढिया प्रॅक्टिकलवरून आपल्याला कळून जाईल ती बात. काय बरं का, तो हे बघा, तो प्रेशर सोडल्यानंतर ते घडतं, हे वाली कहाणी. आता बघा, हा बर्फ आहे, बर्फाचा मोठा आहे, आणलेला आहे आपण समजा. याच्या इकडच्या बाजूला एक वेट लावलं आहे, पलीकडे हे 2 वेट होते, असे 2 वेट, हे बघा लक्ष द्या इथं, हे 2 वेट आहे. या 2 वेट जे काय ना, एका वायरला मी बांधलेले आहेत, इकडून एक आणि तिकडून एक. ठीक आहे. आता काय होतंय, वजनामुळे जे काय आहे ना, ती तार आहे समजा, एखादी तार ती बर्फामध्ये घुसत चाललेली, राईट, बर्फामध्ये घुसत चाललेली आहे आणि पूर्ण आरपार निघून गेली. पण यार तो बर्फाचा तुकडा पडला कसं काय नाही खाली, तो तर पुन्हा जुडून गेला. हे काय घडतं, ही कहाणी. म्हणजे बर्फाला एकदा ताकद देऊन कापल्यानंतर जर असं प्रेस केला ना त्याला, तर पुन्हा काय होऊन जातो, जुडून जातो. हे असं का घडतं, तर ही आहे हीटची रिजिलेशन प्रॉपर्टी. तर आता काय असते बरं का, बघा रिजिलेशन म्हणजे काय असते, तर आपण काय म्हणतो की 0 डिग्री सेल्सिअसवरती आपला जो काही बर्फ आहे तो वितळतो. या केसमध्ये बी तेच घडत असतं. काय घडत असतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एखाद्या बर्फावरती प्रेशर अप्लाय करताय, जसं की आता हे दोरीनं प्रेशर अप्लाय केलं होतं मी कापण्यासाठी, जेव्हा तुम्ही असं काय प्रेशर अप्लाय करतायत ना, तर त्याचा मेल्टिंग पॉईंटने डिक्रीज होऊन जातो. म्हणजे काय, बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर जे आहे ना, 0 डिग्री सेल्सिअसला नाही, त्याच्या अगोदरच रूपांतर व्हायला लागून जातं. कुठे रूपांतर होतं बरं का, तर तो -3 डिग्री सेल्सिअसला त्याचं रूपांतर होऊन झालं. मी नवीन बोलतो, व्यवस्थित लक्ष द्या. बर्फ जो आहे ना, बर्फ 0 डिग्री सेल्सिअसला पाण्यामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होतो. ओके. आता मी काय बोलतोय की त्या बर्फावरती जर का तुम्ही प्रेशर अप्लाय केला, जसं की काय ही वायर आहे अप्लाय केली होती आपण, तो प्रेशर अप्लाय केल्यामुळे 0 डिग्री सेल्सिअसचा तो ॲक्च्युली वितळायला पाहिजे होता, पण तो 0 डिग्री सेल्सिअसच्या अगोदरच वितळून जात असतो. लक्षात आलं का, म्हणजे -3 डिग्री सेल्सिअसवरतीच तो वितळून जात असतो. राईट. मग आता काय कहाणी घडेल बरं का, वितळतोय, परंतु जो प्रेशर जर तुम्ही पुन्हा काढला ना, प्रेशर जर तुम्ही रिलीज केला ना, आणि पुन्हा प्रेशर जर का तुम्ही काढून टाकला ना, तर पुन्हा बर्फ आपल्याला जुडताना दिसायला भेटतो. का असं का घडते, कारण की तो -3 डिग्री सेल्सिअसवरती आहे, आणि -3 डिग्री सेल्सिअसमध्ये तो बर्फच राहतो. मी तुम्हाला कहाणी वाचून दाखवतो, किंवा तुम्हाला कळेल ते मे बी. आता बघा, पहिल्यापासून आपण जाऊया. तो पहिल्यापासून वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी कळेल. आता आज थंडा गोल्याचं उदाहरण, हा काय करत आहे, हा या बर्फाचा चुरा करतोय. ठीक आहे, याने बर्फाचा चुरा केला, बर्फाचा चुरा झाला, त्याने हातात घेतला तो बर्फ, हातात बर्फ गेल्यानंतर काय होतं, चुरा झालेला बर्फ जो काय होतं, जेव्हा तो गोळा बनवत असतो ना, खाली पाणी पडत असतं. बघून घ्या कधी पण, गोळावाला जेव्हा बर्फ असा हे करत असतो ना, तेव्हा खाली पाणी पडत असतं. असं का झालं बरं का, असं तर तुम्हाला दिसायला भेटेल की ॲक्च्युली तो जो काही आहे त्याचं मेल्टिंग पॉईंट कापल्यानंतर प्रेशर जेव्हा लावला होता ना त्या मशीनवाल्यानं, तो मशीनवाल्याने जेव्हा त्याच्यावरती प्रेशर लावला होता, तर त्याचा मेल्टिंग पॉईंट, जेव्हा पण आपण एखाद्या बर्फावरती प्रेशर लावत असतो, त्याचा मेल्टिंग पॉईंट बर्फाचा 0 डिग्री असतो, परंतु फोर्स जेव्हा आपण अप्लाय करत असतो, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय होऊन जातो, कमी होऊन जातो, डिक्रीज होऊन जातो. मग मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होऊन जातो, तेव्हा मग मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होतोय म्हणजे काय, तो -3 डिग्री सेल्सिअसलाच पाणी असं खाली पडताना दिसायला भेटतं बर्फाचं, बरोबर. परंतु नंतर तुम्ही जर का प्रेशर जर का रिलीज केला, तर पुन्हा त्याचा जे काही आहे तुकडा, जो की तोडलेला तुकडा जर का तुम्ही असं जवळ ठेवला ना, तो जुडताना दिसायला भेटतो, किंवा अशा पद्धतीने कहाणी दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो बर्फ घेतलाय into the solid ice ball. तो काय, if the two small piece of are taken and press against each other while they stick, कुठे गेलं बरं का, हे बघा, ही कहाणी होती. तर 2 बर्फाचे तुकडे जर का आपण समजा काय करतोय, वेगवेगळे आहेत बरं का, ते दोघं वेगवेगळे. जेव्हा त्याला प्रेस करणार ना, जेव्हा त्याला प्रेस करायला जाणार, आता इथे काय दिसायला भेटतंय, हा जो बर्फ होता वेगळा, हा वेगळा बर्फाला आपण काही हात जर लावला नाही, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. याला जर का हात नाही लावला, त्याचा किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. ओके. परंतु जेव्हा मी त्याला प्रेस करतोय ना, जेव्हा त्याला आपण ताकदीने प्रेस करतोय ना, तर त्याचं खाली ना असं पाणी पडताना दिसायला लागून जातं, अजून स्पीडमध्ये पाणी खाली पडायला लागून जातं. याचा अर्थ काय होते बरं का, याचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस ॲक्च्युली असतो, पण जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय करतात ना, तर प्रेशर अप्लाय केल्यामुळे जो काही आहे ना, ते जे काही आहे ते कमी टेम्परेचरमध्येच खाली पाणी आपल्याला पडताना दिसायला भेटत असतं. परंतु आता कंप्रेस करत होतात, आता जर का तुम्ही सोडून दिलं ना, तर पुन्हा जो आहे तो बर्फ तुम्हाला जुडताना दिसायला लागून जातो, तो डायरेक्ट जुडलेला दिसायला भेटतो. तो का जुडून गेला बरं का जुडून गेला तो, कारण की तो जुडून याच्यासाठी गेला, तो -3 वरती तो मेल्टिंग झाला होता, -3 वरती मेल्टिंग झाला होता, तो 0 वरती मेल्टिंग व्हायला पाहिजे होता. तर जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय नाही करत ना, जेव्हा सोडून देत आहेत ना, तर तो पुन्हा जुडताना दिसायला भेटत असतो. बघा, ॲज द मेल्टिंग पॉईंट इज लोअर. सो वाक्य कुठून होतं, इथून होतं वाक्य, हे बघा, इथून वाक्य वाचा व्यवस्थित. इफ अ 2 स्मॉल पीस ऑफ द आईस आर टेकन अँड प्रेस अगेन्स्ट इच अदर फॉर व्हाईल दे स्टिक टू इच अदर. बरोबर. पुढे गेलो पुढच्या पिढीवरती, ॲज द मेल्टिंग पॉईंट इज लोअर,
द आईस मेल्ट ॲट अ सरफेस विच आर प्रेस अगेन्स्ट इच अदर अँड लेअर ऑफ वॉटर गेट्स फॉर्म देअर, राईट का. तर त्या दोघं बर्फ जेव्हा तुम्ही प्रेशर त्याच्यावरती लावत आहे, तर प्रेशर लावल्यानंतर त्या दोघांच्यामध्ये एक पातळ पाण्याची लेअर बनून जाते किंवा पाणी तुम्हाला खाली पडताना पण दिसायला भेटेल कधीतरी. बर्फ असं दोघं जोडून बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तो लेअर ऑफ द वॉटर, त्या दोघांच्यामध्ये पाण्याची एक लेअर बनून जात असते. पुढे काय, वेन द प्रेशर इज रिलीज आफ्टर सम टाईम द मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज. तर बरोबर आहे, जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय केला होता तर ते प्रेशर अप्लाय केल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट पाणी बनताना दिसायला भेटत होतं. म्हणजे तो त्याचा मेल्टिंग पॉईंट बर्फाचा तो ॲक्च्युली शून्य असतो, पण प्रेशर लावल्यामुळे तो कमी झाला, -3वरतीच पाणी बनायला लागून गेलं त्याचं, बरोबर का. पण जेव्हा तुम्ही तो प्रेशर रिलीज करतात तो काय घडतं ते सांगतात. वेन द प्रेशर इज रिलीज आफ्टर सम टाईम द मेल्टिंग पॉईंट इज इन्क्रीज. तो मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतो म्हणजे काय, पुन्हा मेल्टिंग पॉईंट त्याचा शून्यावरती येऊन जातो. तो मेल्टिंग पॉईंट पुन्हा शून्यावरती येताना आपल्याला दिसायला भेटत असतो. सो टू नॉर्मल वॉटर फ्रॉम देअर सरफेस गेट कन्वर्टेड इनटू आईस. आणि मग पुन्हा जे पाणी जे काही आहे ते पाणी पुन्हा बर्फामध्ये बनताना दिसायला भेटून जाईल. म्हणजे ॲक्च्युली -3वरती तो काय होता, पाणी झाला होता ना, पण तुम्ही प्रेशर काढून टाका ना, प्रेशर काढून टाका, ते पाणी पुन्हा बर्फामध्ये बनून जाईल. कारण की ॲक्च्युली मला सांगा, -3वरती कधी पाणी असतं का? -3वरती पाणी नसतंच, पण प्रेशर लावल्यामुळे ते -3वरती पाणी बनून गेले ना ते. पण तुम्ही प्रेशर काढा बरं का, ते पुन्हा त्याचा बर्फ बनून जाईल. मग आलं लक्षात? कहाणी कळते का थोडी थोडी? का स्पीडमध्ये होते, हळूहळू सांगू? स्पीड होते का? हे बघा, हां लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही बर्फावरती ताकद लावली होती तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी होऊन गेला होता. मेल्टिंग पॉईंट कमी होऊन गेला होता म्हणजे काय, तो बर्फ बिचारा वितळायला लागून गेला होता. म्हणजे त्या दोघांच्या लेअरमध्ये जर टेम्परेचर बघायला गेलात ना, तर ॲक्च्युली त्यांच्या टेम्परेचरमध्ये -3च आहे, पण तरी पण पाणी बनतं यार तिथं, तरी पण पाणी खाली पडताना दिसायला भेटते. म्हणजे -3 डिग्री सेल्सिअस वितळायला लागून गेला ना तो, का? कारण की प्रेशर अप्लाय करत होतो. परंतु तुम्ही प्रेशर काढून टाका आजूबाजूचा, मग काय होईल माहिती आहे का, मग ते बर्फ त्यांच्या अस्तित्वात येतील. आणि त्यांना माहिती आहे की ते बर्फ 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहतात, राईट का. 0 डिग्री सेल्सिअसला वितळायला लागून जातात. पण -3 डिग्रीला जे पाणी बनलेलं आहे ना, ते पुन्हा बर्फमध्ये बनून जाईल. मग आलं का लक्षामध्ये? बर्फ बनून जातो त्यांचा, असं जुळून जातं ते. आणि तेच जे काय गोळ्यामध्ये घडत असतं ते सुद्धा कशात दिसायला भेटतात, गोळ्यामध्ये. तर गोळ्यावरती जेव्हा तुम्ही प्रेशर लावतायत ना, प्रेशर लावताना त्याच्या आतमध्ये ज्या लेअरमध्ये पाण्याचं हे बनून जातं, पण जेव्हा तुम्ही लेअर काढून टाकत असतात तेव्हा ते पुन्हा बर्फ बनून जातं. आतल्या आतमध्ये ते काय बनून जातं, बर्फ बनून जातं आणि झाला गोळा तयार. आलं लक्षात? तो काय त्याला म्हणतो आपण रिजिलेशन. तो डिफिनेशन बघू ना मग आता. When two pieces of the ice is fused sticks together firmly, right. Next is what? Next the phenomenon in which ice converted to liquid. बरोबर, आईसचं कशामध्ये रूपांतर झालं, लिक्विडमध्ये. कसं? जेव्हा तुम्ही त्याला कापला होता तेव्हा तो phenomenon in which ice converted to liquid due to the applied of pressure and the reconvert into the ice once pressure remove called as the rigidation. लक्षात आलं का? लक्षात आलं का रे? तर बघा आता पुढे काय, ते बर्फाचा एक्सपेरिमेंट पण सेम तोच आहे. प्रेशर आपल्या केल्यामुळे काय होत होतं, ते जे काय इथं पाणी बनताना, आता खाली पाणी सांडताना तुम्हाला दिसायला भेटेल, परंतु जेव्हा प्रेशर रिमूव्ह होऊन जातो तर ते बर्फ पुन्हा जुडताना दिसायला लागून जातं. कारण की घडलं कहाणी अशी होती, आपल्या पाण्याचा जो काही बर्फाचा किंवा पाण्याचा मेल्टिंग पॉईंट जो काही असतो, तो बर्फाचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस असतो ॲक्च्युली. परंतु घडली कहाणी काय, प्रेशर लावल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी दिसायला भेटतो आणि तो बर्फ तिथंच पाणी बनायला लागून जातो. पण प्रेशर काढून टाका तर पुन्हा त्याचा बर्फ बनून जाईल तो. ठीक आहे. सो वॉटर 0 डिग्री फ्रीज इन टू द आईस, राईट. आपल्याला माहिती आहे वॉटर 0 डिग्रीला काय होत असतो, आईस आपल्या याच्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत बर्फ राहतो, त्याच्यानंतरच पाणी बनायला सुरुवात होत असतो. ठीक आहे. तर आता कहाणी तुम्हाला कळाली असणार. पुढे काय, आईस बिलो द वायर कंटिन्यूली, ही झाली आपली कहाणी, तुम्हाला कळाली असेल ती गोळ्यावाल्याची पण. इथपर्यंत कळालं का, ही कन्सेप्ट आपली समजून गेली आता इथपर्यंत. सो ही झाली, याला काय म्हणतो आपण, सो सेकंड कन्सेप्ट ऑफ व्हॉट, हीटची सेकंड कंडम रिजिलेशन झाली आपली, रिजिलेशन. कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या पटकन. ओके का रे? चला, ज्याला डाऊट असेल त्यांनी विचारून घ्यायचं. नंतर विचारलं तरी काही उपयोग नाही, नंतर कळणार बी नाही. सांगून तर देईल मी, पण तेव्हा कळणार नाही. जेव्हा मूड असतो तेव्हाच गोष्टी कराव्या लागत असतात. तर बघा आता का जर बघायला गेलात तर काय बरं काय, ही झाली का. आणि आता पुढचं आहे ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यावरती क्वेश्चन मोकार आहे. ॲनोमलस बिहेवियरवरती क्वेश्चन असतो ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. सांगतो तुम्हाला आता काय ही कहाणी जी की आहे, ॲनोमलस बिहेवियर एकदम बढिया आहे, याला आपण समजून घेऊया. ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर जी आहे ना, ही आपण व्यवहारामध्ये पण आपण अनुभवतो. व्यवहारामध्ये अनुभवतो पण त्याला रिलेट करता येत नाही गोष्टीला. जसं की काय बरं का, जसं की काय, एखादा आजारी माणूस आहे. आजारी माणूस म्हटल्यावरती काय बरं का, त्याचं तापमान, शरीराचं जरा जास्त तापमान आहे. तो आजारी माणूस आहे म्हटल्यावरती त्याचं शरीराचं तापमान जरा जास्त आहे असं आपण समजून चालूया. तर जेव्हा आजारी माणूस, ज्याचं तापमान शरीराचं 40 डिग्री सेल्सिअस आहे, तो जेव्हा बर्फाला हात लावतो तर बर्फाला हात लावल्यानंतर त्याला असं महसूस होतं की बर्फ जबरदस्त थंड आहे.
इतका थंड आहे म्हणजे ॲक्च्युली त्याचं टेम्परेचर जर समजा -3 डिग्री सेल्सिअस असेल ना तर त्याला असं जाणवतं की त्याचं टेम्परेचर -3 नाही -10 डिग्री सेल्सिअस आहे. मी जे बोललो एक वाक्य कळालं का तुम्हाला? एखादा जो आजारी माणूस असतो ज्याचं टेम्परेचर किती आहे -40 डिग्री सेल्सिअस आहे समजा, तर त्याला असं जाणवतं की -3 डिग्री सेल्सिअसचा जो बर्फ आहे तो -10 डिग्री सेल्सिअस असं त्याला जाणवतंय, त्याला असंही होतं, राईट का? ते हे ॲनोमलस बिहेवियर आहे. पण आता बघू त्याला रिलेट करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी कहाणी काय असते? दुसरी कहाणी काय, जर त्याने त्याच माणसाने, जो आजारी माणूस आहे ज्याचं शरीराचं तापमान खूप जास्त आहे, त्याने थंड्या गोष्टीला महसूस करण्याचा प्रयत्न केला, त्याला ते टेम्परेचर जे ना खूप म्हणजे निगेटिव्ह साईडला दिसायला भेटते. पण त्याने जर का गरम गोष्टीमध्ये जर का हात लावला, गरम गोष्टीमध्ये त्याचं टेम्परेचर किती आहे? 40 आहे. परंतु त्याने जर का गरम गोष्टीमध्ये जर का हात लावला ना, तर गरम गोष्टीमध्ये हात लावल्यानंतर त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे काय वाटतं माहिती आहे का? तो 40 त्याचं टेम्परेचर आहे ना, 40 त्याचं टेम्परेचर, पण गरम गोष्टीवरती म्हणजे काय, समजा ही बॉडी जी ना, ही बॉडी काहीतरी आहे बाबा 60 डिग्री सेल्सिअस, तर त्याला धक्का जरी लावला तरी त्याला वाटतं की नाही यार काही तुम्ही झालं असेल. आजारी माणसाला बघा, आजारी माणसाने कोणत्या गरम वस्तूला बी हात लावला तरी त्याला काही एवढं होत नाही. आलं लक्षामध्ये? तर हे जे काही आहे ना, हे ॲनोमलस बिहेवियर आहे. याच्यावरती उदाहरण जर का विचारलं ना तुम्हाला, तर तुम्हाला टिक करता यायला पाहिजे की एखाद्या आजारी माणसाला बर्फ आणि आता आपण त्याला सायंटिफिकली भाषेमध्ये जाऊ. अनुभवची बात वेगळी झाली, आता आपण त्याला सायंटिफिकली बात समजून घ्यायला जाऊ. काय घडते बघा. आपण काय बोललो रे, आपण काय बोललो, चला आता कहाणी सांगा. जो बर्फ आहे, हा बर्फ 0 डिग्री, हा बर्फ जो आहे ना 10 डिग्री सेल्सिअसचा उष्णता देतोय. तो उष्णता काहीच होत नाही, समजा बर्फाचं काही होत नाही, पाण्यामध्ये रूपांतर होणार नाही. जोपर्यंत 0पर्यंत पोहोचत नाही ना तो बर्फ, जसाचा तसाच ह्या बर्फ 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेत. आता त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होईल, तरी पण 0 डिग्री बरं का. जोपर्यंत पूर्ण पाणी पाण्यामध्ये रूपांतर होत नाही, बर्फाचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस दिसायला भेटणार आहे. ही कहाणी कळाली तुम्हाला. आता गंमत बघा, काय घडतंय बरं का. घडतंय काय, आपण एक बात शिकलेला आहोत, सॉलिड असो, लिक्विड असो की गॅस असो, सॉलिड लिक्विड गॅस काहीही असू द्या, आपण काय बोललो की उष्णता दिल्यानंतर ते काय होतात रे सांगा, ते एक्सपांड होतात. उष्णता दिल्यामुळे ते एक्सपांड होतात, ही कहाणी आपण बघितलेली आहे. पण आता पाण्यासोबत काय होतं लक्ष द्या. 0 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आपण चाललो आता, हीट वाढवत, ठीक आहे. आता पाण्यामध्ये रूपांतर झाले बरं का, लक्ष द्या. आता काय होतं माहिती आहे का, 0 डिग्री सेल्सिअसपासून जर का आपण पुढे गेलो ना, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, तो आपण काय करत आहोत, टेम्परेचर वाढवत चाललो ना. मला सांगा, टेम्परेचर वाढल्यामुळे काय बोललो मी चालू, सॉलिड लिक्विड गॅस काही पण असू द्या, सगळ्यांमध्ये सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, सगळ्यांमध्ये काय घडणार आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे काय घडतं रे सांगा पटकन, एक्सपान्शन घडतं. मग आता मला काय दिसायला भेटतं माहिती आहे का, वॉटरमध्ये हे जे ना एक एक्सेप्शन आहे, आणि या एक्सेप्शनला आपण ॲनोमलस बिहेवियर म्हणतो. काय होतं बरं का, 0 डिग्रीपासून जर का मी पाण्यामध्ये रूपांतर झालं बरं का, आता 0 डिग्रीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर झालं, आता अख्खं पाणी बनलेले, आता पाणी बनले, खालून उष्णता देतो आपण. उष्णता दिल्यावरती काय होतं माहिती आहे का, 0 डिग्रीपासून तुम्ही जसं 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जसं जातात ना तुम्ही, त्याचं एक्सपान्शन न होता त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे काय, त्याचं व्हॅल्यूम कमी होतं. आणि जर व्हॅल्यूम कमी होत असेल तर काय वाढते रे, डेन्सिटी वाढते, कारण की आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला पण बघितला आहे. तर व्हॅल्यूम कमी, आता घडतं काय आहे, फक्त लिक्विडमध्येच घडत असतं. ॲक्च्युली वॉटरमध्ये आपण बोलूया, ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा आपला टॉपिक आहे. तर वॉटरमध्ये अशी कहाणी दिसायला भेटत असते की वॉटरचा बॉइलिंग पॉईंट जो काय आपला मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 0 आहे. तर 0 डिग्रीपर्यंत आता आपण पाण्यामध्ये सगळं रूपांतर करून टाकलं. त्याच्या पुढे काय कहाणी घडते, तुम्ही काय करता, 0 डिग्रीचं 1 डिग्री, 1 डिग्रीचं 2 डिग्री, 2 डिग्रीचं 3 डिग्री, 3 डिग्रीचं 4 डिग्रीपर्यंत तो एक्सपान्शन न होता तो कॉन्ट्रॅक्शन होतो. त्यामुळे आपण काय बोलत असतो की 4 डिग्री सेल्सिअसवरती वॉटरची डेन्सिटी जी की आहे ती सगळ्यात जास्त असते. वॉटरची डेन्सिटी 0 डिग्री सेल्सिअसवरती सगळ्यात जास्त नसते, वॉटरची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते 4 डिग्री सेल्सिअसला. याला म्हणतो ॲनोमलस बिहेवियर. हा ॲनोमलस बिहेवियर. आता ही निसर्गामध्ये अशा का गोष्टी घडतात, कारण की काहीतरी फायदा असेल त्या गोष्टीचा, याचा फायदा असतो. कुठे असतो आपण पुढे जाऊन बघणारी बात. पण तुम्हाला सध्यासाठी कहाणी कळाली का, की तापमान जसं वाढवतो ॲक्च्युली एक्सपान्शन व्हायला पाहिजे, पण वॉटरच्या केसमध्ये असं एक एक्सेप्शन दिसायला भेटत असतं, ज्याला ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणत असतो. 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत एक्सपान्शन व्हायला पाहिजे होतं, परंतु कॉन्ट्रॅक्शन होत असतं. तर याला आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणत असतो. आणि 4च्या नंतर काय होईल बरं का, तो 4 डिग्री सेल्सिअस नंतर काय घडत असते, 4 डिग्री सेल्सिअस पुन्हा तो एक्सपान्शन व्हायला लागून जात असतो. तर तुम्ही त्याचा जर का ग्राफ काढला तर काय बनेल बघा. समजा आता ग्राफ आपण काढूया, आपण जे त्याचा ग्राफ आपण काढूया, इथं 0 डिग्री सेल्सिअस समजा, इथं 0 डायरेक्ट, ठीक आहे. तो इथं 0 डिग्री सेल्सिअस दिसायला भेटते. तर आपण जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटते बरं का, 0 डिग्री ते 4 डिग्री, किंवा आपण एक काम करूया, इकडे टेम्परेचर लिहू, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 1,
2 3 4, ठीक आहे. इथं 0 आहे. ओके. तो आता इथून आपण सुरुवात करूया. तो आता काय होतं आहे 0 डिग्रीपासून तर तुम्ही 4 डिग्री सेल्सिअस पण जातात ना, त्याचं तुम्हाला काय होतं ना दिसायला भेटते, तुम्हाला अशा पद्धतीने तो ग्राफ भेटतो. सगळ्यात जास्त इथं आपल्याला डेन्सिटी दिसायला भेटत असते, हवाला पॉईंट. याचे ग्राफ पण खूप आहेत पुढे, बघून घेऊया ही कहाणी. आता याचा फायदा कसा होतो व्यवहारामध्ये म्हणा, गोष्टींमध्ये, तर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले. त्या एक क्वेश्चन तर बनून गेला आहे सरळ की पाण्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त कोणत्या टेम्परेचरवरती 4 डिग्री सेल्सिअसवरती. याच्यावरती कारण विचारतील ते परीक्षेमध्ये. तर याच्यावरती कारण जर का विचारलं तर सांगता यायला पाहिजे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर काय असते ही बात मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितली आता, ठीक आहे. तर बघूया मेल्टिंग ऑफ द आईस कुठपर्यंत झाला. आता ॲनॉमलस बिहेवियर चालले, राईट. तोही बघा. आता हा वाला पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. इज द फिलिंग हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द ऑब्जेक्ट रिलेटेड टू सम अवर बॉडी टेम्परेचर. बरं, आपल्या बॉडी टेम्परेचरनुसार आपले वेगळे दिसायला भेटत असते ती कहाणी, ती बघू. ते ॲक्च्युली ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर नाही आहे, पण ते ॲनॉमलस बिहेवियर आहे. ते सुद्धा जे आपल्याला सेन्स होतं ना की चला बाबा माझं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस, तो माझ्या रिलेटिव्हली ते जे काही टेम्परेचर मला कमी किंवा असं मेसूद जे होणार त्याला आपण ॲनॉमलस बिहेवियर आपण म्हणत असतो. पण पाण्याचा ॲनॉमलस बिहेवियर आहे आपला टॉपिक आहे आता, त्याला आपण समजून घेणार आहोत. आपण इकडे आलो, ठीक आहे. तो ही बघा कहाणी. वेन द लिक्विड इज हिटेड अप टू सर्टेन टेम्परेचर इट एक्सपांड. बरोबर, राईट का. वेन लिक्विड इज कूल इट कॉन्ट्रॅक्ट. ही बात आपल्याला माहिती आहे लिक्विडच्या बाऱ्यामध्ये. पुढे जर केलात तर काय बरं का, इथे काय बघतो आपण. सो ॲनॉमलस बिहेवियर व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज मिनिमम ॲट अ 4 डिग्री सेल्सिअस. तो व्हॅल्यूम आपल्याला कमी दिसायला भेटत असतो. याचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट होत असतो 4 डिग्री सेल्सिअसवरती तापमान दिल्यामुळे. हे बघा असा ग्राफ बनतो. ग्राफ बघा कशा पद्धतीने बनतो आहे. तो ग्राफ तुम्हाला अशा पद्धतीने बनताना दिसायला भेटेल. हे खाली काय आहे, हे खाली टेम्परेचर आहे. तो जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवतायत त्याचं स्पेसिफिक व्हॅल्यूम जे काय आहे, स्पेसिफिक व्हॅल्यूम आपल्याला कमी कमी होताना दिसायला भेटत असतं. त्याचं व्हॅल्यूम बघा, जसं तुम्ही टेम्परेचर वाढव, इकडे टेम्परेचर आहे, याचा जे व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम 0 डिग्री सेल्सिअसपासून बघा, 0 डिग्री सेल्सिअसचा त्याचं व्हॅल्यूम हे होतं. पण आता व्हॅल्यूम ॲक्च्युली त्याचा काय व्हायला पाहिजे होतं, वाढायला पाहिजे होतं, एक्सपांड व्हायला पाहिजे होतं ना. जसं की एखादं तूप बघा, तूपला तुम्ही याच्यावरती टाकताना त्याचं व्हॅल्यूम तुम्हाला एक्सपांड होताना पसरताना दिसायला भेटत असतो. ॲक्च्युली त्याचं व्हॅल्यूम वाढत असतं, ठीक आहे. तेव्हा ती कहाणी अशी घडत असते. नंतर पुढे जाऊ. तर व्हॅल्यूम इज अ मिनिमम ॲट दिस टेम्परेचर. व्हॅल्यूम मिनिमम इज वॉट, डेन्सिटी इज वॉट, व्हॅल्यूम मिनिमम डेन्सिटी इज वॉट मॅक्सिमम. याच्यावरती एक क्वेश्चन येईलच पक्का, तो लक्षात ठेवा. आता ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर जो काही आहे, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हे शोधण्यासाठी कोणी तळमळ केली होती, थॉमस चार्ल होप. तो थॉमस चार्ल्स होप जो काय आहे, चार्ल्स होप्स, त्याने जे काही आहे त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केला होता. तो ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर कोणी शोधलं असा प्रश्न जर का तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवायचा थॉमस चार्ल होप नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं बरं का. त्यांनी काय केलं की एक जो काही आहे एक असे भांड होता, असा सिलेंडर होता. त्या सिलेंडरच्या आजूबाजूला अशा पद्धतीची अरेंजमेंट करून टाकलेली आहे. कशी बरं का, आतमध्ये जे सिलेंडर आहे त्याच्या आजूबाजूला हे मिडलमध्ये असे बर्फ ठेवण्याची अरेंजमेंट करून टाकले तो, आणि याच्यामध्ये पाणी ठेवले. हे बघा, हे मोठं सिलेंडर आहे, ठीक आहे. या सिलेंडरच्या आजूबाजूला याला असा छोटासा बाऊल ठेवून दिला आहे. या बाऊलमध्ये बर्फ आहे आणि यामधल्या भांड्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. तो हे काय पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि वरती जे ना एक थर्मोमीटर लावलेला आहे, खाली पण एक थर्मोमीटर लावलेला आहे. याच्यावरून तो काय करत असतो, ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर चेक करत असतो. तो ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर त्याने चेक करायचा प्रयत्न केलेला होता. तो बघा, तर तुम्हाला विचारतील ते याला होप्स ॲपरेटस म्हणतात. हे की काय ना, तुम्हाला जर विचारलं ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर इज चेकड बाय होप्स ॲपरेटसने, त्याला काय करतो आपण, चेक करत असतो. लक्षात राहू द्या, ठीक आहे. तो कुठे गेलं हे, हां. आता हे होप्स ॲपरेटसमध्ये काय झालं बरं का, इथं जे काही आहे ना बर्फ मीठ वगैरे इथं असं ठेवलेलं आहे. आता घडतंय काय बरं का, कहाणी काय घडत असते तुम्हाला दिसायला भेटेल की वरती एक थर्मोमीटर आहे, याला T2 म्हटलेलं आहे, याला मी T1 म्हटलेलं आहे. या दोघांच्या बिहेवियरमध्ये आपल्याला फरक जाणवतो. काय बरं का, की वरती जो आहे ना, वरचं पाणी आणि खालच्या पाणी या दोघांचा ग्राफ जर का आपण बनवण्याचा प्रयत्न केला ना, कसा बरं का, हा बघा, हा ग्राफ बनवतो त्याचा तो, राईट का. तो वॉटरचा ॲनॉमलस बिहेवियर करण्यासाठी हे ॲपरेटस असतं, याला काय म्हणतो आपण, होप्स ॲपरेटस. मग होप्स ॲपरेटसमध्ये आपण आता ग्राफ बनवला आहे. हा ग्राफ कसा आहे लक्षात घ्या. हा ग्राफ कसा आहे, वरती एक थर्मोमीटर आहे, खाली एक थर्मोमीटर आहे, बर्फ आपण आतमध्ये ठेवलेला आहे. तर इकडे टेम्परेचर आहे, ही वाली बात. वरचा जो काही आहे ना, वरचा वाला याला T2 म्हणतोय. तो T2 कुठे दिसायला भेटतो बरं का, तो T2 जो काही आहे, T2 तुम्हाला कुठे दिसायला भेटेल, हे बघा, हा T2. आता इथून कळेल, हा T2 हा वाला ग्राफ, राईट. नंतर हा वाला इथं याच्याशी हा वाला ग्राफ. आता दोघांचं ऑब्झर्वेशन जर केलं तर काय दिसायला भेटते गड्या,
खालचा जो पोर्शन आहे हा T1चा आहे, वरचा पोर्शन जो आहे तो T2चा आहे. आता या दोघांमध्ये मला व्हॅरिएशन दिसायला भेटते, टेम्परेचरचं व्हॅरिएशन. कसं व्हॅरिएशन बरं का, की हा खालचा जो काही आहे ना, हा खालचा काय करतो माहिती आहे का, खालचा पटपट 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 उतरतोय, राईट का, फास्टली डिक्रीज होतोय. याचा स्लोप काढून बघा तुम्हाला कळेल. तो पटपट पटपट डिक्रीज होतोय, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येतोय. म्हणजे काय की जे की मध्ये पाणी आहे ना, हे मधलं पाणी, या पाण्याचं काय होतंय, टेम्परेचर जे आहे ना ते टेम्परेचर कमी 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 होत चाललेलं आहे. तर पाण्याचं टेम्परेचर जर बघायला गेलं तर पाण्याचं टेम्परेचर कमी 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 होत चाललं आहे, 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. परंतु वरचा जो काही असतो ना, वरचा त्याचं जर टेम्परेचर बघायला गेला तर त्याचं टेम्परेचर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, त्याचं टेम्परेचर स्लो रेटने होते, स्लो रेटने, आलं लक्षामध्ये, स्लो रेटने. परंतु पर्टिक्युलर टाईमला दोघं जे आहेत ना, पर्टिक्युलर टाईमला दोघं आपल्याला 4 डिग्री. आता याचा वापर मी पुढे जाऊन करणार आहे. हे तुम्हाला याची काही गरज पण नाही, हे घडत काय याच्यामध्ये, फक्त लक्षात ठेवायचं होप्सचा ॲपरेटस जे आहे ॲनोमलस बिहेवियर चेक करण्यासाठी आपण वापरत असतो. याचा उपयोग आपल्याला बघायचं की हे एक्सपेरिमेंट जे काय हे काय सांगतं हे तुम्हाला कळून जाईल. एखाद्या नदीमध्ये जे मासे असतात ना, तुम्ही बघितलं असणार पिक्चरमध्ये, असं बर्फ असतं डायरेक्ट, पूर्ण असं बर्फ असतं त्या याच्यामध्ये, त्या पाण्याच्या सोर्सवरती लोक त्या बर्फावरती चालत असतात आणि खाली मासे फिरत असतात. ती जी काही कहाणी आहे ना, ती आहे ॲनोमलस बिहेवियर. तर ते तुम्हाला मला सांगायचं आहे, ते ॲनोमलस बिहेवियर आहे. ठीक आहे. तर याच्यामधून आपण काय शिकलो, आता आपण एकच शिकलो की बाबा 4 डिग्री सेल्सिअसवरती व्हॅल्यूम कमी असतो पाण्याचा आणि डेन्सिटी जास्त असते. आणि होप्स नावाच्या सायंटिस्टने शोधलेलं आहे. आणि ॲपरेटस जे आहे त्याला होप्स ॲपरेटस आपण म्हणत असतो. इथपर्यंतची बात आपण शिकलेली आहोत, बस. ठीक आहे. पुढे गेलात तर काय बरं का, तर पुढे आता आपल्याला बघायचं आहे, आता इथून कहाणी सुरू होईल. जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, काय विचारतात बरं का, तुम्हाला विचारतात ते, हाऊ कॅन ॲक्वॅटिक लाईफ अँड द ॲनिमल सर्वाईव्ह इन द रिजन ऑफ द कोल्ड क्लायमेट इवन व्हेन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर गोज बिलो 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पूर्ण बर्फ आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ना, तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असणार ना तुम्ही, रे पिक्चर आहे, बरेचसे पिक्चर असतात ते एंटरटेनमेंट सारखे ते पिक्चर नाही का, त्याच्यामध्ये असं पूर्ण बर्फ बनून जातो पूर्ण, बरोबर का. तो ते पूर्ण बर्फ असते वरती आणि खाली जिथं तुम्हाला असे मासे वगैरे दिसायला भेटतात. म्हणजे वरचा बर्फाचा लेअर थोडा जर हटवला ना, खाली पाणी दिसायला भेटणार. असं तुम्ही बघितलं असणार, बघितलंय का ते, राईट. तो आता घडतंय काय, मासे देत ना, एवढं बर्फ आहे वरती, तरी पण माशीमध्ये कसं काय जगतायत यार, मासे तर पूर्ण कोरडे होऊन जायला पाहिजे होते, बरोबर की. तो कसं काय जगताय, त्याची कहाणी समजून घेऊ आता बघा. आणि तिथं पण ॲनोमलस बिहेवियरच घडत असतो. समजा हे पाण्याचं एखादं हे वातावरण आहे, राईट. आता काय व्हायचं, मोसम बदलला आहे म्हणजे काय, पाण्याचं टेम्परेचर जे ना, मोसम बदलल्यामुळे पाण्याचं पाण्याचं जो की टेम्परेचर आहे, या वरच्या पाण्याचं टेम्परेचर बद्दल काय, तुम्हाला जो होप्स ॲपरेटस आहे ना, जी कहाणी इथं घडते, बस तीच कहाणी तिथं घडत असते. शांततेमध्ये बसून तुम्ही रिलेट पण करू शकता, जरूरत नव्हती त्या गोष्टीची, सांगितली नाही मी, राईट. आता बघा इथं काय घडतं, आता वातावरण खराब झालं, बाहेरचं वातावरण खराब झालं म्हणजे काय, थंडीचा महिना, थंडी पडते, तर टॉपचा जो काही लेअर आहे ना, त्याचं टेम्परेचर कमी व्हायला लागून जातं. आतलं टेम्परेचर जे आहे ते जास्त आहे, वरचं टेम्परेचर कमी व्हायला लागून जातं. तर मला सांगा, टेम्परेचर जर का कमी झाला तर वरच्याचं काय होणार आहे रे, वरच्याचं व्हॅल्यूम कमी होणार आहे. कारण की टेम्परेचर कमी होणं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणं, आणि कॉन्ट्रॅक्ट कमी होणं म्हणजे व्हॅल्यूम कमी होणं, आणि व्हॅल्यूम कमी होणं म्हणजे काय, डेन्सिटी वाढणं. मग वरचं जे की पाणी आहे ते वरचं पाणी खाली येईल आणि खालचं पाणी जे काही आहे ते वरती येईल. इथपर्यंतची बात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुम्हाला तळं शिकवताना सांगितलं आहे, बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे. तो वातावरण बिघडल्यामुळे वरचं पाणी जे काही आहे ते पाण्याचं तापमान कमी होते, तापमान कमी झाल्यामुळे व्हॅल्यूम कमी होते, व्हॅल्यूम कमी झाल्यामुळे त्याची डेन्सिटी वाढते, आणि डेन्सिटी वाढलेली डेन्सिटी जी आहे ती खाली जाणार, खालचं पाणी वरती येणार. मग मला काय दिसायला भेटलं बरं का, समजा इथलं जे की टेम्परेचर होतं बा, इथं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस होतं, वरचं टेम्परेचर जे आहे ना ते 6 डिग्री सेल्सिअस आहे. आता हे पाणी काय होईल, हे वरचं पाणी खाली येईल आणि खालचं पाणी वरती जाईल, राईट का. मग खाली 6 आला, वरती 10 गेला, बरोबर, वरती काय झाला 10. आता काय होईल बरं का, हा जो काही वरचा 10 आहे, हा वरचा अजून तापमान उजून त्याला त्या तापमानासोबत काय होईल, विषय होईल. मग पुन्हा काय होईल बरं का, हा पूर्ण वरचा 5 होऊन जाईल आणि खालचा 6, त्यामुळे 5 खाली चालला जाईल, 6 अजून वरती होऊन जाईल, राईट का. अशा पद्धतीने पूर्ण तळं जे ना, पूर्ण तळं जर बघायला गेलात ना, तर पूर्ण तळं 4 डिग्री सेल्सिअस हे बघा कसं होईल ती कहाणी, हे बघा रे. इथपर्यंत पोहोचलो आपण, हा पण 4 म्हणजे घडलं काय बरं का, 4 डिग्री सेल्सिअसला अख्खं आपल्याला ते काय दिसायला भेटते, 4 डिग्री सेल्सिअस सगळं पाणी जे काही सगळ्या पाण्याचं टेम्परेचर किती झालं आहे, 4 डिग्री. पाणी बरं का, ते बर्फ झालेलं नाही अजून. 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे पाणी असतं, बर्फ नसतं. बात डोक्यामध्ये घ्या, 4 डिग्री सेल्सिअसला ते पाणी असतं. तुम्हाला असं वाटत असेल की डेन्सिटी जास्त आहे म्हणजे बर्फ होऊन गेला, पाणी आहे ते पाणी, लक्षात घ्या. आता 4 डिग्री सेल्सिअसला पाणी दिसायला भेटते, पाणी, ओके. आता घडतं काय माहिती आहे का, हा वरचा लेअर जो आहे ना, ह्या वरचा लेअर याचं तापमान जे ना कमी होतं रे, 3 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. वरचा जो आहे ना त्याचा 3 डिग्री सेल्सिअस होतं, खालचा जो आहे ना त्याचा 2 डिग्री सेल्सिअस होऊन जाईल, राईट की नाही. अशा पद्धतीने मला कहाणी घडताना दिसायला भेटते. हा वरचा जो लेअर आहे ना, हा वरचा लेअर 0 डिग्री सेल्सिअस बनून जातो आहे, किती, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मला दिसायला भेटतो की खालचा लेअर जो आहे ना तो 4 डिग्री, हा पण 4 डिग्री समजा, पण वरचा हा जो टॉप लेअर आहे, हा वाला टॉपचा लेअर, याचं किती झालं तापमान, 0 डिग्री सेल्सिअस झालं. 0 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे काय बनला बरं का तो आता,
वरचा टॉप लेअर काय बनून गेला रे? बर्फ. बर्फ बनून गेला. आणि खाली काय आहे, त्याच्या खाली काय आहे? हे 4 डिग्री सेल्सिअसचं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की यार हा 0 डिग्री सेल्सिअसचा झाला, मग खाली काय येत नाही? खाली येणारच नाही तो. काय येणार नाही सांगा बरं का? तो वरचा 0 डिग्री सेल्सिअस खाली काय येणार नाही? कारण त्याची डेन्सिटी कमी आहे. त्याची डेन्सिटी कमी 4 डिग्री सेल्सिअसची असते. जास्त असते, बरोबर की नाही? त्यामुळे तो वरच्यावरती राहील. आता हा वरचा सगळा 0 डिग्री सेल्सिअस झाला, वरती काय झाला? बर्फ. आणि खाली काय आहे? खाली काय? 4 डिग्री सेल्सिअस झाला, खाली काय? खाली काय रे? 4 डिग्री सेल्सिअसला काय असतं? पाणी असतं. आलं का लक्षामध्ये? तर 4 डिग्री सेल्सिअस पाणी आहे, त्यामुळे मासे जे काही आहेत तिथे राहत असतात. आणि दुसरी महत्त्वाची बात, आता काय हा 0 डिग्री सेल्सिअसवरती आला, हा बर्फ बनून गेला. आणि बर्फ जे काही आहे, पहिले तुम्हाला चॅप्टर शिकवण्याच्या अगोदर एक वाक्य सांगितलं. चला मला रिपीट करून सांगा ते वाक्य मी काय सांगितलं होतं. ते वाक्य मी तुम्हाला काय बोललो होतो? Ice is the insulator. आईस इज व्हॉट? इन्सुलेटर. आईस इज द कंडक्टर ऑफ हीट. पुअर कंडक्टर ऑफ हीट, सॉरी. पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे, ते बॅड कंडक्टर ऑफ हीट म्हणतो आपण त्याला. तो आईस जो काही आहे तो बॅड कंडक्टर ऑफ हीट आपल्याला दिसायला भेटतो. म्हणजे तो उष्णता शोषणार नाही. आता 0 डिग्रीचा 0 डिग्रीच राहील ते. मग खालचं तापमान काही होणारच नाही. 4 डिग्री सगळ्यात जास्त डेन्सिटी आहे. म्हणून मासे बघितलं का इतकं भारी बनवलेलं आहे. तर कोणासोबत अन्याय होणार नाही, माशांसोबत सुद्धा अन्याय झाला नाही. म्हणून वातावरण असं एकदम पद्धतशीर बनवलं आहे. याला म्हणतात ॲनोमोलियस बिहेवियर ऑफ द वॉटर. ॲनोमोलियस बिहेवियर ऑफ द वॉटर हे अशा पद्धतीने दिसायला भेटत असतं. आता हे ॲनोमोलियस बिहेवियर फक्त आपल्याला नदी नाल्यांमध्ये दिसायला भेटतं का? नाही. तर कुठे कुठे दिसायला भेटतं त्याचे उदाहरण आपण घेतले आहे. पहिले मला सांगा प्रामाणिकपणे, तुम्हाला कळालं का? ठीक आहे. आता पुढे काय कहाणी आहे? इथं कहाणी कुठे गेली? होप्स ॲपरेटर लक्षात ठेवा बरं का. होप्स ॲपरेटर लक्षात ठेवा. मी जेवढं तुम्हाला घडी घडी बोलतो की हे महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं, ते महत्त्वाचंच आहे. जे परीक्षेमध्ये विचारलेलं ना त्याच्यापेक्षा अजून काय करावं हे जेवढं तुम्हाला सांगतो ना मी तेवढं पाठ करून घ्या तुम्ही. ते आता पुढे तो आता कहाणी घडते इथं पुन्हा. तो आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ द हीट. द सरफेस ऑफ द आईस डज नॉट अलो टू हीट पास थ्रू द ॲटमॉस्फिअर. आणि वरचं जे काही आहे ती हीट खाली पास होणार नाही, कारण की बॅड कंडक्टर वरचा बर्फ झाला ना. मग खालच्या माशांना काही तकलीफ नाही. आता खालचे मासे एकदम बढिया आहे, 4 डिग्री सेल्सिअसला एकदम बढिया राहू शकतात. ते पाण्यामध्ये मस्त फिरू शकतात. ओके. आता बघा, आता कहाणी काय घडते? कहाणी घडते ही वाली कहाणी काय घडते? हे नळ आहे राईट. या नळच्या केसमध्ये काय तेच घडते. हाऊ डज द पाईप फॉर वॉटर सप्लाय बस्ट इवन द रॉक क्रॅक विंटर, राईट का? तो विंटरमध्ये जे ना असे तडे तुम्हाला दिसायला भेटत असतात, किंवा विंटरमध्ये तुम्हाला जे ना अशा पद्धतीने जे नाही बर्फ बाहेर येताना दिसायला भेटतो. का घडतं बरं? काय असं का घडत असेल? चला सांगा. याची कहाणी सांगून द्या आणि याची पण कहाणी सांगा कोणीतरी एकाने पटकन. की हिवाळ्यामध्ये नळ जे काही नळ फुटून जातात, डायरेक्ट नळ फुटून जातात आणि बाहेर पाणी येताना दिसायला भेटतं. का रे असं का घडत असेल? सांगा पटकन. काय घडत असेल? जर का समजा चुकून या पाईपमधलं पाण्याची जर का तापमान 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आलं तर पाणी काय करणार? पाणी काय करणार? लक्ष द्या. पाणी काय करणार? असं व्हॅल्यूम कमी दाखवणार. बरोबर, ओके, काही प्रॉब्लेम. व्हॉल्यूम कमी करणार. व्हॅल्यूम कमी दाखवणार. परंतु 4 डिग्री सेल्सिअस, आता बघा बिहेवियर बघा आतमध्ये काय घडते. बिहेवियर बघा, तो 4 डिग्री सेल्सिअस तापमान बनून जातं त्यामध्ये. परंतु जेव्हा टेम्परेचर वाढतंय ना तर अचानक त्या पाईपवरती प्रेशर लागायला लागतो. इतका प्रेशर लागतो, लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे या पाईपमध्ये काय झालेलं आहे, 4 डिग्री सेल्सिअसला अख्खं पाणी गुंतून बसलेलं आहे. परंतु जेव्हा समजा टेम्परेचर समजा इन्क्रीज झाला तर टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे? आता आपल्याला काय दिसायला भेटेल की 4 डिग्री सेल्सिअसला व्हॅल्यूम सगळ्यात कमी असतं, पण टेम्परेचर वाढल्यामुळे व्हॅल्यूम आता वाढणार आहे ना. मग ते वाढलेलं व्हॅल्यूम जाईल कुठं? राईट का नाही? तर त्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटते, पाईपवरती जबरदस्त प्रेशर ॲक्ट होत असतो, कारण की व्हॅल्यूम वाढणार आहे. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॅल्यूम मिनिमम होतं तेव्हा ओके होतं ते. परंतु जेव्हा व्हॅल्यूम वाढत असते तेव्हा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, असं पाईप जे ना फुटताना दिसायला भेटतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पाईप फुटतात आणि पाणी बाहेर येताना दिसायला भेटत असतं, कारण की ते ॲनोमॅलिस बिहेवियर घडत असतं. आणि याच्यामध्ये हे खडकांमध्ये बी तेच घडतं. काय घडतं बरं का? खडकांमध्ये पाणी जे की ना पाणीमध्ये जाऊन बसून जातं. या तड्यांमध्ये पाणी बसून जातं 4 डिग्री सेल्सिअसला. समजा 4 डिग्री सेल्सिअसला पाणीमध्ये जाऊन बसून गेलं, एकदम मस्त जागा व्यापून घेतलं 4 डिग्री सेल्सिअसला. पण जेव्हा टेम्परेचरचं व्हॅरिएशन दिसायला भेटणार 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा, तर ते पाणी काय होतं असतं बरं का? त्याचं व्हॅल्यूम एक्सपांड करतं. एक तर 0 डिग्रीकडे जाताना किंवा पुढे जाताना त्याचं व्हॅल्यूम एक्सपांड करतं, व्हॅल्यूम वाढायचा प्रयत्न करतं. त्यामुळे खडकांमध्ये आपल्याला असे तडे दिसायला भेटत असतात. तर ही कहाणी तुम्हाला सगळ्या ठिकाणी रिलेट करता येईल. ज्याला कळालं असेल की व्हॅल्यूम कसा बदलतो तो कहाणी कुठेही रिलेट करू शकतो. पण लक्षात घ्या, 0 डिग्रीच्या सगळ्यात जेवढं 0 डिग्री सेल्सिअसच्या पुढे पाणी असतं, ती बात डोक्यामध्ये करून घ्या. 4 डिग्री सेल्सिअसला बर्फ नसतो, पाणीच असतं, ते पाण्याची डेन्सिटी असते ती. ठीक आहे, ओके. तो इथपर्यंत बात आपल्याला दिसायला भेटते. तो रेन वॉटरची की मध्ये घुसून जात असतो आणि ही कहाणी तर दिसायला भेटते बघा. ॲज देअर इज अ नो स्पेस इन द वॉट काय सर्व्हिस ऑफ द एक्सपांडिंग वॉटर, ट्रिमंडस प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द रॉक अँड मेकिंग द देम क्रॅक. तर तुम्ही तेच करायचं. टेम्परेचर ऑफ द एअर फॉल बिलो 4 डिग्री सेल्सिअस, वॉटर बिगिंग टू एक्सपांड. बरोबर, 4 डिग्री सेल्सिअसला पाणी घुसलं मध्ये,
4 डिग्री मिनिमम म्हणजे लक्षात 4 डिग्री सेल्सिअसचं पाणी घुसलं, परंतु जर का समजा टेम्परेचर जर काय झालं काय टेम्परेचर का कमी झालं, समजा 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर का टेम्परेचर कमी झालं, होईल ना, टेम्परेचर कमी होऊ शकतं. जर टेम्परेचर जरी कमी झाला किंवा टेम्परेचर जरी वाढला तरी सुद्धा काय होणार, तडा जो पडणार. कारण की ग्राफ कसा होता, असा ग्राफ होता. तो 4 डिग्री सेल्सिअसच्या वरती टेम्परेचर कमी बी झालं किंवा टेम्परेचर वाढलं तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने तडे दिसायला भेटत असतात. तो 4 डिग्री सेल्सिअसमध्ये जर का पाणी तड्यामध्ये घुसलं तर नंतर आपल्याला ते तडे वगैरे तयार होताना दिसायला भेटत असतात. ओके, आता ही वाली बात बघा. तो हे जे काही आहे ना, हे एक्झाम्पल कशाचं माहिती आहे का, हे एक्झाम्पल आपलं ते याचं एक्झाम्पल आहे. कशाचं, जे याचं बर्फाचा गोळा ते याचं एक्झाम्पल रिजिलेशन. ठीक आहे, ते रिजिलेशनचे जे की ना हे उदाहरण आहे. रिजिलेशनचं उदाहरण कसं आहे ते माहिती आहे का, तर जेव्हा पण आपण हे काहीतरी असतं ते बघा, ते बर्फामध्ये ते लोक हे करत असतात, तर जेव्हा प्रेशर जो आहे ना बर्फावरती लागत असतो ना, तर खाली पाणी तयार होतं. म्हणजे काय, बर्फाचा जो काही बॉइलिंग मेल्टिंग पॉईंट आहे ना तो कमी होऊन जातो, खाली पाणी तयार होतं. पाणी म्हणजे लुब्रिकेशन होऊन जातं आणि त्या लुब्रिकेशनमुळे ॲक्च्युली ते फिरताना तुम्हाला दिसायला भेटतं. आ लक्षामध्ये, तो हे जे काही इकडचे तिकडे सरकत चाललेत ना, ते कशामुळे चाललेले आहेत, बर्फाचा कॉन्टॅक्ट जो आहे ना, तो प्रेशर बर्फावरती प्रेशर अप्लाय केला जातोय. प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होते, त्या बर्फाचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट कमी होऊन जातो आणि खाली पाणी तयार होऊन जातं, लगेच पाणी तयार होऊन जात असतं, राईट का. पण हे पुढे गेलं का त्याच्यानंतर लगेच बर्फ बनून जातो सगळा, जसा तसा बर्फ होऊन जातो. आ लक्षामध्ये, ती काढणीची काय रिजिलेशनची आहे ते उदाहरण लक्षात ठेवायचे. हे रिजिलेशनचे उदाहरण आहे. तर रिजिलेशनचे उदाहरण जे की आहे, हे वाला एक्सपेरिमेंट आपण केलेलं, राईट का. हे रिजिलेशनचे उदाहरण. तो 3 टर्म जे काय तुमच्या लक्षात आले का, ॲनोमलीज बिहेवियर, राईट का. हीट कशी एक्सपांड होते, इन्क्रीज डेन्सिटी, हे 4 डिग्री सेल्सिअस कहाणी कळाली असेल तर ठीक आहे. बघा अशा पद्धतीने टेम्परेचरचं, तो टेम्परेचर जो काही आहे, टेम्परेचरमुळे आपला टेम्परेचर आणि व्हॅल्यूमचा ग्राफ आहे आणि या डेन्सिटीचा ग्राफ आहे. तो कशाबद्दल पण तुम्हाला असं काहीतरी विचारलं तर ॲनोमलीज बिहेवियरबद्दल तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ही कहाणी मी सगळी तुम्हाला सांगून दिली. बघा कशा पद्धतीने घडत असतं ते. हे बघा, हा बघा 2 झाला, 2 खालचा 4 आहे, राईट का. हे बघा, हे अशा पद्धतीने कहाणी घडते. पॅक झालं आहे हे पूर्ण पॅक, हा 0 डिग्री आणि खाली सगळं पाणी, मस्त पाणी एकदम बढिया. अशा पद्धतीने मध्ये मासे आपल्याला फिरताना दिसायला भेटत असतात. ओके, तो हे झालं ॲनोमलीज बिहेवियर. बोला, कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत.